केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी
विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारिले तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रहे निर्विकारी स्वये श्री हरि व्यापक सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकासी नेली कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अभंग क्रमांक या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज पूर्ण
हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसोने ठाय तये एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरं कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महोधावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं
भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि. अभंग क्रमांक 3356 3356. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा आम्हा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती. वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती, कै येथे येते हरीचे दास. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठतसे. तुका म्हणे पावा वया पैल पार, नाममंत्रसार भाविकासी. संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज, अखिल विश्वातील सर्व संत मांदियाळी तथा वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत, अखिल विश्वाचा अधिष्ठान भगवान श्री पंढरीरायाच्या कृपाशीर्वादाने, गुरुवर्य श्री बाबांच्या आशीर्वादाने, उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व सिद्ध साधकांची मांदियाळी माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दीपावलीच्या महापर्वामध्ये जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन आपण श्री तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या कृपेने आपण आपल्या स्वरूपस्थितीवरती आपल्या अंतःकरणाची स्थिती करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. आणि ओघाने आजच्या 3ऱ्या दिवसाची ही सकाळच्या सत्रातील बाबांच्याच आज्ञेने माझ्याकडे आलेली ही तुकोबारायांच्या काही अभंगाची चिंतन सेवा आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सद्गुरू जोग महाराज, गुरुवर्य बाबा आणि आपण सर्व सिद्ध साधक मंडळी जशी कृपा कराल त्याप्रमाणे आपण या अभंगावरची आपल्या नियोजित वेळेमध्ये विचार करणार आहोत, चिंतन करणार आहोत. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकोबाराय कीर्तनाचा महिमा गात असताना, नामाचा महिमा गात असताना या नरदेहाची विशेषता प्रगट करून या नरदेहाचं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सार्थक केलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी जीवनमुक्त अवस्था प्राप्त केलेली आहे, अशा महापुरुषांचा या मृत्यूलोकामध्येही सोहळा, त्यांची कीर्ती तर होतेच होते, पण या मृत्यूलोकाला सोडूनही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये या कीर्तनाच्या माध्यमातून जीवनमुक्त अवस्था प्राप्त केलेली आहे त्यांचा वैकुंठामध्ये सुद्धा सोहळा होतो. यमधर्मसुद्धा त्यांची निरंतर नित्य वाट पाहतो, असा त्या महापुरुषांचाही महिमा गायलेला आहे. आपण नेहमी चिंतन करतो, नेहमी ऐकतो, नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. 3 प्रकारच्या गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठप्रिय दर्शनहा. हा एक श्लोक आहे. आणि दुसरा एक आणखी श्लोक आहे, दुर्लभम त्रयमे वैतत देहानुग्रह हैतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रया. पहिला नरदेह दुर्लभ सांगितलेला आहे. मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय नंतर आहे, पण अगोदर नर शरीर जर मिळालंच नाही तर मुमुक्षुता आणि महापुरुषाचा संश्रय, त्यांचा संबंध, त्यांची संगती आपल्याला कोणत्याही जन्मामध्ये मिळून काहीही उपयोग फारसा होणार नाही. म्हणून पहिला नरदेह दुर्लभ सांगितलेला आहे. नरदेह दुर्लभ जाणा. का दुर्लभ आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यामध्ये पाप पुण्य समान हे मुख्य कारण सांगितलेलं आहे. जोपर्यंत पाप पुण्य समान होत नाही तोपर्यंत मनुष्य शरीर प्राप्त होत नाही. ऐका, पाप पुण्य समान समी तैचे पाविजे कर्मभूमी, मनुष्य शरीर प्राप्त होतं. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, तैसे समभागे शुभाशुभे,
मिळवणे अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे हे मिश्र फळ आहे. पाप पुण्याची समानता हे उभं शरीर आहे. आपण मागं काल ऐकलेलं आहे. हे उभं शरीर आहे. बाकीच्या शरीराचा विचार केला तर सगळे आडवे शरीर आहेत. बाकीचे सगळे आडवे शरीर असून ते सरळ चालतात हेही आपण ऐकलं. पण मनुष्य काय दोष असेल कोण जाणे, सरळ असून सुद्धा काही ठिकाणी वाकडा चालत असताना दिसतो. हा प्रकृती दोष म्हणावा ज्याचा त्याचा. हे उभं आहे. हे अनुष्ठान करण्याकरता भगवत प्राप्तीकरता हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि याच देहामध्ये आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. इतर शरीरामध्ये ती करून घेता येत नाही. पशु पक्ष्या त्या शरीरामध्ये तर नाहीच नाही. एक दोन उदाहरण आपण श्रीमद भागवतातले सोडले, त्याच्याही कथा पाठीमागचा इतिहास तो वेगळा आहे. पण नर शरीर सोडून इतर शरीरामध्ये जीवनमुक्त अवस्था आपल्या स्वरूपामध्ये आपली स्थिती करण्याकरता ते सामर्थ्य देवानेच दिलेलं नाही. ते सामर्थ्य याच शरीरामध्ये दिलेलं आहे. त्या जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जाण्याकरता ती साधना याच शरीरामध्ये आपण करू शकतो. म्हणून तुकोबाराय बोलतात, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसे नारायण नाशी जीवपण भवरोग. ऐका, याच शरीराने येची देही गडे देवाचे भजन, परमात्म्याचं चिंतन नामस्मरण याच शरीरामध्ये घडू शकतं, दुसऱ्या शरीरामध्ये घडत नाही. मग या मृत्यूलोकामध्ये पशुपशवादिकांचेच शरीरामध्ये ते घडणार नाही, यात नवल नाही. तर या मृत्यूलोकामध्ये येऊन ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला, मनुष्य शरीर प्राप्त झालं आणि फार मोठे त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य संपादन केलं, नाही का, 100 यज्ञ केले ज्ञानोबाराय बोलतात. आणि ती संपत्ती 100 यज्ञाची पुण्यरूपी संपत्ती आपल्या जीवनात संपादन करून त्यांच्या जीवनामध्ये काय पाप असेल कोण जाणे, काय अज्ञान असेल, त्यांनी स्वर्गाची इच्छा केली, ते स्वर्गात गेले, नाही का शतमका संपत्ती स्वर्गीची आहे. स्वर्गात गेले, तिथले देव झाले, अमृत पिणारे अमर आडनावाचे देव झाले. वास्तविक पाहता ज्ञानोबाराय त्याला अमृत म्हणतच नाहीत. काय अमर आहे, त्यांना पुन्हा जर मृत्यूलोकामध्ये यावं लागत असेल तरी त्यांचं कसलं अमरत्व आहे. हे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 जणांना त्यांना मरावं लागतं, खाली करावी लागते खुर्ची. काय भ्रमिष्ट बुद्धी, त्यांना तिथं जावं वाटलं पण ते गेले, पुण्य संपादन केले. त्या यज्ञाच्या माध्यमातून त्यांनी जर परमात्म्याची मला प्राप्ती व्हावी असं वाटलं असतं तर त्यांना निश्चित परमात्म्याची प्राप्ती झाली अशा अंतःकरणाच्या शुद्धीच्या द्वारा. पण त्यांनी तशी काही इच्छा अपेक्षा केलीच नाही. ते स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर त्यांना कळलं की इथं काहीच नाही, आपण आलो इथे पण फार मोठी चूक झाली, कारण तिथे खरंच काही नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही गेलात का, पण संत वाङ्मयाच्या आधारे आपल्याला समजतं की मृत्यूलोकामध्ये आपलं स्वर्ग लोकामध्ये काही नाही. तिथं अमृत आहे पिण्याकरता. आपण 9व्या अध्यायाच्या वय वाचल्या आपण, त्रैविद्यामाम सोम पापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते. तिथं काय आहे, महासिद्धीची भांडारे, अमृताचे कोठारे, जे गावे खेल्लारे कामधेनूंची, जेथ वळगे देव पायका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुंच्या वगैरे वगैरे आपल्या सगळ्या ओव्या पाठ आहेत. चालायचं असेल तर असे खड्ड्याचे रोड नाही, तिथं चिंतामणीच्या रोडवरून चालायचं. तिथं काय मारा, चिंतामणीचे रोड म्हणजे काय, जसं चिंतन करू आपण तसे ते रोड होतात. असे एक्सप्रेस हायवे रोड आहेत. आपल्याला एखाद्या वेळेस त्या देवांना गायन ऐकण्याची, श्रवण करण्याची इच्छा झाली तर गंधर्वगात गाणी, तिथं काय स्वरताल जातो का त्यांचा, गंधर्वगात गाणी. कधी नाचकाम पाहण्याची त्यांना इच्छा झाली तर रंभ्या ऐशी नाचणी आणि उर्वशी मुख्य विलासिनी अंतोर्या, असे भोग आहेत तिथे, दिव्य भोग आहेत. पण दिव्य भोग भोगत असताना समाधान नाही, एवढं मात्र निश्चित आहे. भोगामध्ये समाधान नाही, त्यागातच समाधान असतं. त्यागात शांती रणंतरम, हे सुद्धा त्यांना कळालं. मला वाटतं हे कळण्याकरता सुद्धा थोडंसं तरी वैराग्य असावं लागतं. त्यांना वैराग्य म्हणून हे त्यांना कळालं. फार मोठे आपल्या जीवनामध्ये आपण चूक केलेली आहे. ज्याच्याकरता परमात्म्याने नरदेह दिला, नर शरीर दिलं, ती साधना आपण न करताना आपण स्वर्गात आलो आणि स्वर्गात आल्यानंतर पुन्हा आपल्याला मृत्यूलोकामध्ये जावं लागणार आहे. आपलं पुण्य संपल्यानंतर तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. मग तया पुण्याची पावटी सरी सभेची इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका. प्रातस्मरणीय गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असतात, पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागत नाही, तिथले लोक त्याला ढकलून देतात. मग ढकलून देत असतील तर तिथं न गेलेलं चांगलं, नाही का. इथं येऊन जर आपल्याला खाली ढकलून देत असेल तर तिथे न गेलेलं चांगलं. त्यांच्या हे लक्षात आलं आणि पुन्हा त्यांनी अशी अपेक्षा निर्माण केली की हे देवा, तुकोबाराय देवाशी संवाद साधतात, तुकोबाराय बोलतात, हे पांडुरंगा, त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला मृत्यूलोकामध्ये पुन्हा हा मनुष्य जन्म, हे मनुष्य शरीर, जन्म म्हणजे कोणताही जन्म नाही, हे मिळावा. स्वर्गीची अमर इच्छिताती देवा, हे देवा, हे पांडुरंगा,
स्वर्गातले अमर असणारे देव या मृत्यूलोकामध्ये या देहाला येण्याची अपेक्षा करतात. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळाला पाहिजे, त्यांची अशी अपेक्षा आहे आणि तो आम्हाला मिळालेला आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. सर्वच आपण ज्ञानोबारायाच्या चरण सानिध्यामध्ये, कारण ही आळंदी सामान्य क्षेत्र नाही. समाधीचे अभंग आपण वाचले, चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं सिद्ध साधकाचे हे स्थळ. सर्व तीर्थ हेची मुळं, वास केली या नित्यकाळ तरी महादोष हरतील. अशी पावर, असं सामर्थ्य या क्षेत्राचं. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत यावत चंद्र दिवा करो, हे सामर्थ्य नक्की आहेच. असं हे क्षेत्र आहे आणि आपण सर्व भाग्यवान आहोत ज्ञानोबारायाच्या चरण सानिध्यामध्ये. ज्ञानोबारायाच्या कृपेला पात्र होण्याकरता ही आपली नित्य साधना बाबांच्या सानिध्यामध्ये, गुरुवार सानिध्यामध्ये आपली चाललेली आहे. भाग्यवान आहोत. तुकोबाराय बोलतात, मला देह मिळालेला आहे. तो स्वर्गातल्या देवाची इच्छा आहे की मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा, पण पुन्हा त्यांना मनुष्य जन्म मिळेलच असं नाही. मनुष्य नाही का, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. म्हणजे हे शरीर पुन्हा पुन्हा मिळेल याची शाश्वती देत नाही. सुभाषितकार सुद्धा आपल्याला जागं करतात. सगळं मिळू शकतं. पुनर्वित्तम, पैसा पुन्हा मिळू शकतो. पुनर्मित्रम, एखादा पुन्हा मित्र मिळू शकतो. एखादा मित्र व्यवहारामध्ये काही जर नाही का काही भांडणं झाले तर पुन्हा त्याचं संबंध तुटून दुसरा मित्र करता येऊ शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या, पत्नीसुद्धा पुन्हा एखादी करता येऊ शकते. हे काही तर सांगायला नको. कितीतरी असे संसारातले व्यसनी माणसे वयाच्या 50व्या वर्षीसुद्धा विवाह करण्याकरता मला तयार होतात. पुनर्भार्या पुनर्मही, जमीनसुद्धा पुन्हा मिळवू शकतो, पण शरीर मात्र एकदा गेलं रे गेलं. न शरीर पुन्हा पुन्हा, पुन्हा मात्र हे शरीर मिळत नाही. या मृत्यूलोकामध्ये इंद्राला हे शरीर मिळेलच असं सांगता येत नाही. कोणतंही शरीर मिळू शकतं, नाही का. भगवान प्रभू रामचंद्र आणि सीतामाता दोघंही एकत्र बसलेले होते. भगवान प्रभू रामचंद्र हसले. सीतामातेने प्रश्न केला, देवा का हसलात? सहज हसलो म्हणे. नाही म्हणे, हसण्याचं काही कारण तरी असलं पाहिजे, काहीतरी कारण असलं पाहिजे. मोठी माणसं कधीही सहज हसत नसतात आणि सहज हसणारी माणसं काहीही कारण नसताना सहज हसणारी माणसं, विनाकारण हसणारी माणसं मोठी नसतात. का हसलात तुम्ही? भगवान प्रभू रामचंद्र म्हटले, अगं खरंच काहीच कारण नाही. नाही, काहीतरी कारण असलं पाहिजे. म्हटले, ती मुंगळ्याची लाईन बघितली? म्हणे हो, मुंगळ्याची लाईन बघितली. त्यामध्ये तो जो मुंगळा आहे ना, एका मुंगळ्याच्या पाठीवर बसलेला, म्हणे हो, हा मागच्या जन्मामध्ये इंद्र होता. त्याचे संस्कार तिथले इथं सुद्धा गेलेले नाहीत. त्याला सतत ऐरावत हत्तीवर बसावीची सवय, म्हणून इथं आला तरी दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसतो. म्हणजे इंद्र पुन्हा मुंगळ्याच्या सुद्धा जन्माला जाऊ शकतो, पण या देहामध्ये येणं शक्य नाही. म्हणून मृत्यूलोकी व्हावा जन्म हे नर शरीर पुन्हा मिळावं याकरता स्वर्गातले अमृत पिणारे देव, अमर झालेले देव, ते सुद्धा इच्छा करतात. तुकोबाराय बोलतात, आम्हाला तो आता मिळाला देवा, मग काय करणार? आम्ही आता जीवनमुक्ती साध्य करणार. कशाने? कोणत्या साधने? नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. भगवान परमात्म्याचं गुणकीर्तन, लीला कीर्तन, त्याचं गायन करणार, गीती गाऊ, नाही का. आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे. कथा वेगळी पण कीर्तन वेगळं. कीर्तनाचा आनंद काही वेगळाच आहे महाराज. चांगले जर गाणारे, पाठांतर असलेले आणि वारकरी चाली म्हणणारे जर कीर्तनामध्ये जमले आणि सुंदर अशी साथ करणारे मृदंगवादक जर जमले तर कीर्तनामध्ये ब्रह्मरस निर्माण होतो महाराज. शिवू ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग, श्रुती ताळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. असा जर हा मेळ जमून आलेला पाहिजे. अलीकडे कीर्तनाची पद्धत वेगवेगळी होत चाललेली, हा भाग वेगळा आहे. पण कीर्तनामध्ये आजही ही शक्ती, हे सामर्थ्य आहे. तुकोबाराय बोलतात, त्या परमात्म्याचे गुणानुवाद आम्ही कीर्तनामध्ये गाणार. ज्या अर्थी गाणार म्हणतात त्या अर्थी तुकोबारायांचा आवाज अतिशय सुंदर असला पाहिजे. प्रश्नच नाही महाराज. आपल्याला काहीच येत नाही तरी आपण म्हणतो आमचा आवाज फार सुंदर आहे, आम्ही स्वरात गातो. आमच्यासारखे चालके कोणालाच येत नाहीत. जगद्गुरू तुकोबाराय सिद्ध महापुरुष असल्यामुळे त्यांना चांगलं गाणं येत असलं पाहिजे. तुकोबाराय बोलतात, आम्ही तुझं नामचिंतन गाणार, कीर्तनामध्ये गाणार. कोणाला गाणार? अनंत गाऊ, अनंताला गाणार, त्या परमात्म्याला गाणार. आणि असं गायन केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होणार? जीवनमुक्ती, जीवनमुक्त अवस्था प्राप्त होणार. एक आहे विधेय कैवल्य आणि एक आहे जीवनमुक्त अवस्था. जीवनमुक्त अवस्था आणि विधेय अवस्था. देह पडल्यानंतर, देहपातानंतर जी मुक्ती आहे
ती विदेहमुक्ती आहे, विदेह कैवल्य म्हणतात त्याला. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जीवनमुक्तीलाही मानलेलं आहे. जीवनमुक्ती ज्याला प्राप्त झाली नाही तो विदेहमुक्तीला कसा जाणार? म्हणून जीवनमुक्ती आम्ही प्राप्त करून घेणार. जिवंत असतानाच येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, आम्ही त्या मोक्षाचा मुक्तीचा अनुभव घेणार. जीवनमुक्त अवस्था आम्ही प्राप्त करून घेणार. आणि जीवनमुक्त अवस्था अशी कीर्तनाच्या माध्यमातून, भगवंताच्या चरित्राच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाल्यामुळे असा जो महात्मा आहे त्या महापुरुषाची वाट आपणच पाहतो, यात नवल नाही. वैकुंठ विशेष असलेला जो एक लोक आहे, विशिष्ट लोक, त्या लोकातील देवतासुद्धा त्याची वाट पाहतात, प्रतीक्षा करतात. वैकुंठीचे जन सदा इच्छितात ती कै येथे येती हरीचे दास. येथे हरीचे दास कै येथी कधी येथील? वैकुंठीचे जन सदा इच्छितात ते, सदा सर्व काळ ते त्यांची इथे येण्याची आगमनाची वाट पाहतात. कधी ते महापुरुष इथे येतील आणि ती मृत्यूलोकातील ती कथा, ती कीर्तन आम्हाला कधी त्यांच्या मुखातून श्रवण करायला मिळेल अशी अपेक्षा वैकुंठातले लोक सुद्धा करतात. वैकुंठातले लोक करतील यात नवल नाही. संपूर्ण विश्वावर सत्ता गाजवणारा, सगळ्या जगातील प्राण्यांचा प्राण हरण करणारा किंवा त्यांच्या कर्मानुसार त्यांना दंड देणारा जो यमधर्म आहे, ज्या यमाला सर्व घाबरतात. यम म्हटलं तरी मनुष्य असा आईस्क्रीमसारखा गार होतो, नाही का. मृत्यू म्हटलं तरी, मृत्यू म्हणजेच यम आहे, मृत्यू देवता. मरण म्हटलं तरी कोणालाही नको वाटतं. अगा मर हा बोल न सहाती, सहनसुद्धा होत नाही, तू मर म्हणतो. पण असा जो यमधर्म आहे, सगळ्या जगाला घाबरणारा यमधर्म, पण असे जे हरीचे दास आहेत, नित्य कीर्तन करणारे, नित्य परमात्म्याचं चिंतन करणारे, भगवंताच्या चिंतनाच्या माध्यमातून मुक्तावस्था आपल्या जीवनामध्ये ज्यांनी प्राप्त केलेली आहे, त्यांना पाहिल्यानंतर यमधर्म हात जोडून त्यांची महाराज उभा राहून पुन्हा वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. उभा राहून त्यांचं स्वागतासाठी नित्य महाराज निरंतर वाट पाहतो यमपुरीमध्ये. काय महाराज श्रेष्ठता असेल, काय त्यांच्या ठिकाणी मोठा काय महिमा असेल या महापुरुषांचा. यमाने त्यांची वाट बघावी. वैकुंठातील जे दिव्य असे महापुरुष आहेत त्यांनी त्यांची वाट बघावी, अशी त्यांच्या ठिकाणी फार मोठी पावर शक्ती या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून कीर्तन महिमा गात असताना या मृत्यूलोकामध्ये जे भाविक आहेत, जे श्रद्धाळू आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये निष्ठा आहे भगवंताच्या नामाविषयी, त्यांना तुकोबाराय या ठिकाणी एक फार मोठा आधार देतात. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे पावा वया पहिलं पार, नाममंत्र सार भाविकासी. नाममंत्र सार, नाममंत्र भाविकासी. भाविक जे आहेत, जे भगवत भक्त आहेत, श्रद्धायुक्त अंतःकरणाने ज्यांचं जीवन आहे, अशा महापुरुषांना दुसरी साधना करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याकरता सार रूपाने परमात्म्याचं नामचिंतन आहे. मायेच्या पैल तीराला पलीकडे जायचं असेल, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया परमात्मा वर्णन करतात. येथ एकचिलीला तरले सर्व भावे मज भजले सांगतात. तुम्ही माझं भजन करा, माझं नामचिंतन करा. ते आयलीच थडी सरले मायाजळ. मायाजळ त्याच्या दृष्टीने नाहीच, माया नाहीच. हा नाममंत्र ही नामसाधना सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. नाम साराचेही सार, साराचं सार म्हटलेलं आहे. सार रूपाने परमात्मा आहे आणि परमात्म्याच्या पेक्षाही सार असणारं त्याचं नाम आहे. तसं वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अध्यात्म क्षेत्रामध्ये नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद नाही, अभेद आहे. जे नाम तोच नामे आहे, जो नामी तेच नाम आहे. भगवंताचं सार सर्व साधनाचं सार आहे, नाही का. बाकीच्या साधनाची त्याच्या जीवनामध्ये आवश्यकता नाही. तुकोबाराय बोलतात, पलीकडे मायाच्या पलीकडे जायचं असेल तर तुका म्हणे पहिलं पार पावावया भाविकासी नाममंत्र सार. सार रूपाने त्याच्या जीवनामध्ये त्याने स्वीकार करावा, त्याने जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल, असा या अभंगाचा थोडक्यामध्ये अर्थ आहे. आता पुढे तुकोबाराय सांगतात, सदा नाम हो सतत नामचिंतन ज्या क्षेत्रामध्ये घडतं असं पंढरी क्षेत्र आहे. पंढरी क्षेत्रामध्ये रोज असं आपण ऐकून आहोत, टाळी आणि पोळी या दोन गोष्टी, बाकी काय असेल नसेल पण या दोन गोष्टी मात्र रोज आहेत. पोळी म्हणजे पोळीचा नैवेद्य पांडुरंगाला रोज असतो, मी काय पाहिला नाही पण असतो. ज्या अर्थी पंढरी क्षेत्रातील फडकरी म्हणतात त्या अर्थी रोज पुरणपोळीचा नैवेद्य. आणि टाळी म्हणजे टाळ वाजणं घ्या, नाही का. टाळीसुद्धा तिथे रोज आहे, म्हणजे भजन रोज आहे. अशा पंढरी क्षेत्रामध्ये ज्या पंढरी क्षेत्रामध्ये नामचिंतन सतत होतं ते पंढरी क्षेत्र
आमची मिराशी आहे. पुढच्या अभंगात तुकोबाराय सांगतात, आमुची मिराशी पंढरी, आमुचे घर भीमातिरी, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमची माता, भाऊ पुंडलिक मुनी चंद्रभागा बहिणी आमुची बहिणी, तुका म्हणे जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी. या अभंगामध्ये तुकोबाराय पंढरी क्षेत्राविषयी असलेल्या आपल्या अंतःकरणामध्ये निष्ठा अनन्यता प्रगट करत असताना म्हणतात, पंढरी क्षेत्र हे आमची मिराशी आहे. मिराशी म्हणजे वतनदारी आहे. आमच्या वाडवडिलांनी हे आमच्या जीवनामध्ये दिलेलं धन आहे, नाही का, ही संपत्ती आहे, वतनदारी आहे. वाडवडिलांच्या व्यवहारामध्ये आपल्या वाडवडिलांच्या माध्यमातून प्राप्त झालेली जी संपत्ती असते, म्हणजे थोडक्यात हक्क, त्याच्यावर त्या संपत्तीवर हक्क त्या मुलाचाच असतो. किंवा पूर्वीचे राजे, एखादा जर सेनापती असेल, युद्ध जिंकलं, लढाई जिंकली, तर त्याच्याकरता काही इनामं म्हणून द्यायचे, त्याला वतनदारी म्हणतात. तसं तुकोबाराय बोलतात, आम्हा हरिभक्तांना, आम्हा सर्व हरिदासांना ही वतनदारी आमची पंढरपुरी, पंढरपूर हे आमचं वतनदारी, आमची मिराशी पंढरी. म्हटले तुमचं घर कुठं आहे? मग आमचं घर दुसरीकडे कुठं असणार आहे? आमचे घर भीमातिरी, भीमेच्या तीरावर आमचं घर आहे. तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर तुकोबाराय राहतात पुणे जिल्ह्यामध्ये देहू गावामध्ये, हवेली तालुक्यात देहू गावात, इंद्रायणीच्या काठावर हे घर आहे. पण तुकोबाराय बोलतात, वास्तविक पाहता आमचं घर तिथं आहे. आता तिथं घर कुठं आहे? तर परमात्म्याचं स्वरूप हेच तुकोबारायचं घर आहे. तुकोबाराय बोलतात, परमात्मा स्वरूप हेच आमचं घर आहे. पंढरीच्या त्या भूमीमध्ये, पण त्या भीमेच्या तीरावर तो पांडुरंग परमात्मा उभा आहे आणि त्याचं स्वरूप हेच आमचं घर आहे. वसवावे घर देव बरे निरंतर, ज्ञानदेवा घर चिदानंदी, नाही का, स्वरूप हेच आमचं घर आहे. म्हटले तुमची बहीण, तुमचा पिता, तुमची आई, नाही का, तुमची माता, तुमचा पिता, तुमची बहीण, तुमचा भाऊ, काही नाते असतील ना? तुकोबाराय बोलतात आहेत ना. कोण आहे तुमचा पिता? पांडुरंग आमचा पिता. पांडुरंग परमात्मा आमचा पिता आहे. बाकी सगळे पिते आहेत, पण पांडुरंग परमात्मा पिता आहे. ही खोड आहे थोडी. पिता आहे, खरंच पिता आहे. तो आमचाच पिता आहे असं नाही, सगळ्या जगाचा तोच पिता आहे. पिताहमस्य, तो स्वतः सांगतो, जगतो माता धाता पिता महहा, संपूर्ण वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच. तोच माता आहे, तोच पिता आहे, तोच भाऊ आहे. परमार्थ करणाऱ्याचा साधकाच्या दृष्टीने सगळी नाते आपण त्याच्याकडे लावावीत. व्यवहारामध्ये प्रारब्धाने खोटं हे नाते, आपण त्या नात्यामध्ये आपण व्यवहार करायचा. पण मनामध्ये, अंतःकरणामध्ये, एका कोपऱ्यामध्ये आपण निश्चित असं अनन्यतेने परमात्माच माझा पिता आहे, देवच माझी आई आहे, देवच माझा भाऊ आहे, देवच माझी बहीण आहे, सगळी नाते महाराज, देवच माझा मुलगा आहे, त्याच्याकडे जोडली ना, अशी सगळी अंतःकरणापासून नाती जोडली की देव त्याचा सांभाळ करतो, त्या भक्ताचा निश्चित सांभाळ करतो. तुकोबाराय बोलता, तो आमचा पिता आहे. तोच नाही का, अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोच नारी, ते बी विचाराचरी माता ही होय. तोच पिता आहे, तोच माता आहे. पण तुकोबाराय सांगायचं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने दुसऱ्यालाही मान देतात. आईसाहेबाला सुद्धा मान दिला पाहिजे. ज्या पुंडलिकरायाने त्या परमात्म्याला इथं आणलंय आपल्याला भक्ती करण्याकरता, त्यांना सुद्धा मान दिला पाहिजे. चंद्रभागेलाही मान दिला पाहिजे. याकरता तुकोबाराय बोलता, तो आमचा पिता आहे. आईसाहेब रुक्माई माता आमची माता आहे, आई आहे. रुक्माई माती माझी माता. आणि भाऊ पुंडलिक आमचा बंधू पुंडलिक आहे. ते कोण आहेत? मुनी आहेत. मननशिला हा मुनया, नित्य पांडुरंगाच्या मनन करतात असे आमचे बंधू आहेत पुंडलिकराय. चंद्रभागा आमची बहीण चंद्रभागा आहे. या सर्व क्षेत्राचं आपल्याला आता विस्ताराने या अभंगाचं चिंतन करायला वेळच नाही. आमची बहीण आहे चंद्रभागा. आणि ही आमची जी वतनदारी आहे, आमची मिराशी जी पंढरपूर आहे, ती काय आजकालची नाही, ही जुनाट आहे. पांडुरंग परमात्मा जुनाट अनादी आहे. अनादी महाराज, अनादी तो आणि अनंत आहे. तुका म्हणे जुनाट मिराशी ठाव दिला पायापाशी. अशी जुनाट असणारी आमची ही मिराशी आहे, वतनदारी आहे. आणि त्या परमात्म्याने आता आम्हाला त्याच्या चरणाजवळ स्थान दिलेलं आहे, आम्हाला त्याच्या चरणाजवळ आश्रय दिलेला आहे. पुढच्या अभंगामध्ये तुकोबाराय थोडं वेगळ्या पद्धतीने बोलतात. या अभंगात म्हणतात, त्याने आम्हाला चरणाच्या जवळ आम्हाला आश्रय दिला, ठाव दिला. पण पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय थोडं देवाला जरा सुनावतात, देवाला थोडं जरा बोलतात. करुणा प्रकरणातला अभंग आहे. करुणा भागतात देवाकडे. कधी कधी तुकोबारायाच्या जीवनामध्ये असा प्रसंग, असा अनुभव आलेला असेल की देवाने जवळ घेतलंय, पण पुन्हा देवाचं तुकोबारायाकडे लक्ष नाही. म्हणून तुकोबाराय पुढच्या अभंगामध्ये दृष्टांताने देवाबरोबर देवाच्या समोर करुणा भागत आहेत. गंगा गेली सिंधुपाशी, जरी तो ठाव नेदी तिशी, तिने जाळवे कवण्या ठाया. मज सांगा पंढरी राया, जळ क्षोभले जळचरा,
आता बाळ नेदे थारा. तुका म्हणे आलो शरण, देवा त्वाका धरिले मौन. तुकोबाराय देवाशी बोलत असावेत नाही का? देवाशीच बोलावं माणसाने, संताशी बोलावं. जगाशी बोलू नये. बोलायचं असेल तर देवाविषयीच बोलावं. आपल्या जीवनाचा उद्धार कल्याण करून घ्यायचा असेल वास्तविक तर आपण देवाशी बोलावं. तुकोबाराय देवाशी बोलत असावेत कदाचित, पण देव काही तुकोबारायशी बोलत नसावा हे अभंगात दिसतंय. मौन धरलेले देवाने. नाहीतरी आपण गेलो तरी त्याने मौनच धरलेले महाराज. तो काय बोलतो का आपल्याला? किती वेळा आपण दर्शन घेतलेले, मस्तपैकी कमरेवर हात ठेवलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत, असं दिसतं का नाही? बोलत नाही यात नवल नाही, आपल्याकडे तो पाहत सुद्धा नाही. आता का पाहत नसेल त्याची त्याला माहिती विचार. आपल्याला माहिती का पाहत नाही, आपण त्या योग्यतेचे नाहीत. पण तुकोबारायची ती योग्यता आहे, पात्रता आहे. सर्वस्वाचा त्याग करून तया अहम वाचा चित्तांग देऊरण्या शरणरेग महोदधिका गांग रिगाले जैसे तुकोबायाची पूर्णत्वाने शरणागती समर्पित आहे. समर्पित याचा अर्थ आपण नेहमी चिंतन करतो, सर्पण केलेले तुकोबारांच्या जीवनाचं. तरी तू बोलत नाहीस देवा, का बोलत नाहीस? असं होईल देवा, तू जर नाही बोललास ना, गंगा गेली सिंधूपाशी. जरी तो ठाव निधी तिशी गंगा समुद्राकडे केली आणि समुद्राने जर तिचा तिरस्कार केला, म्हणजे तिला जर आपल्यामध्ये प्रवेश दिला नाही, स्वीकार केला नाही, तरी तिने जावे कवण्या ठाया. त्या गंगेने जायचं कुठं? गंगेचा उगम समुद्रापासूनच आहे. तसा समुद्राचं बाष्पीभवन होतं, मेघामध्ये रूपांतर होतं, पाऊस पडतो, ती पाणी गंगेत येतं, पुन्हा ती गंगा गंगेकडेच जाणार ना. तसं आपण सर्व ईश्वरापासून आपली निर्मिती आहे, त्याच्यापासून आपण आलोय. प्रत्येक जीवाची धावसुद्धा ईश्वराकडे आहे. मला सुख प्राप्त व्हावं म्हणजे ईश्वराकडे जाण्याची इच्छा आहे. अज्ञानाने आपल्याला वाटतं देव म्हणजे सुख नाही, पण परमात्म्याकडे सर्व जायला निघालेले आहेत. तसं देवा मी तुला जीवन समर्पित केलं आहे, पण त्या गंगेसारखं माझ्या जीवनामध्ये मला झालेलं दिसतंय. त्या गंगेचा जसा तो समुद्र स्वीकार करत नाही, मग त्या गंगेचा जर त्याने स्वीकार केला नाही तर त्याने कुठे जायचं? जावं कुठं? त्याने जावे कवण्या ठाया, मज सांगा पंढरी राया. हे पंढरी राया, राजा म्हणतात देवाला. खरंच तो राजा पंढरीचा महाराज आहे ते. हे पंढरी राया, तिने कुठं जावं? अर्थात तुकोबाराय बोलतात, मी कुठं जावं आता? तुझ्या विश्वासावर सर्व त्याग केलेला आहे, तुझ्या विश्वासावर तुझ्यावर चरणावर निष्ठा ठेवून आम्ही तुला शरण आलोय, मग आम्ही जायचं कुठं? पुढं आणखी तुकोबाराय दृष्टांत देतात. जळ क्षोभले जळचरा, माता बाळ नेदी थारा. हे दोन दृष्टांत, दोन उदाहरण दिलेले आहेत. पाण्यामध्ये मासे असतात, नाही मासे पाण्यामध्येच असतात, पाण्यामध्येच राहतात, पाण्यातच जन्मतात, पाण्याशी ते किती अनन्य असतात सर्वांना माहिती आहे. असं मी ऐकून आहे, म्हणजे कीर्तनातून. मासे पकडणारे जे असतात ना, कोळी मासे पकडणारे, मासे पकडल्यानंतर ते बाजारामध्ये विकायला नेतात. आपण पाहतो नेहमी रस्त्यामध्ये कुठे प्रवास करत असताना. त्या माशाच्या शरीरावर काटे असतात, काटे. मग ते काटे काढायचे असतील ते तो सहजासहजी काटे येत नाहीत, आपण पाहतो तसं. ते घासतात असे, घासत असताना त्यावर पाणी मारतात. किती मासा अनन्य महाराज. मेल्यानंतर सुद्धा त्याच्या अंगावरचे काटे बाजूला करायचे असतील तर त्याकरता सुद्धा पाणीच लागतं, पाणी लागतं. पाण्याशिवाय ते काटे निघत नाहीत. ते घासत असताना पाणी मारतो. ते मासे ज्याने विकत घेतले, आता हे इथं सांगायला नाही पाहिजे, दृष्टांत म्हणून सांगायचं. ज्याने विकत घेतले, घरी नेले, त्याची भाजी करायची असेल, शिजवायचं असेल तर असं सांगतात बुवा, शिजवायला सुद्धा पाणी जास्त लागतं. ती भाजी ज्याने खाल्ली असं म्हणतात, त्याला सुद्धा ते मासे पचायला पाणी जास्त लागतं, म्हणजे तो सारखा पाणी पित राहतो. एवढा मासा पाण्याशी अनन्य. मेल्यानंतर सुद्धा तो मासा क्षणभर जर पाण्याच्या बाहेर टाकला, एक क्षण, एक मिनिट नाही, जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे, त्या क्षणालाच प्राणाचा त्याग करतो तो. एवढा मासा पाण्याशी अनन्य आहे. मग पाण्यामध्ये राहणारा, पाण्यात जन्मलेला, पाण्यात राहणारा, पाण्याशी एवढा अनन्य असलेला मासा, त्या पाण्याने जर माशाचा त्याग केला, तू माझ्यात येऊ नको असं म्हटलं, तर त्या माशाने कोणत्या ठिकाणी जीवन जगण्याकरता जावं बरं देवा? उदकी जळ क्षोभले जळचरा, क्षुब्ध झालं जळ, तर त्याने कुठं जावं जीवन जगण्याकरता? माता बाळा नेदी थारा. किंवा एखादी आई आहे, एखादं बालक चुकल्यानंतर आईने शासन करावं, त्याला मारलं त्या बाळकाला, आणि पुन्हा आईने तिचा स्वीकार केला असा कधी होतच नाही. पण एखादी माता निष्ठुर असे, ती त्याला घेतच नाही, सारखी त्याला ढकलून देते. पुन्हा काही खोडकर बाळकं असतात ना, तिला ढकलून देते त्या मुलाला सारखं. पण त्या बाळकाने जायचं कोणाकडे? कारण ते बापाकडे जाऊ शकत नाही, त्याचा स्वभाव वेगळाच असतो.
बाकी कोणाकडे जाऊ शकत नाही, ती आईकडेच येणार नाही का. लहान बालक, त्या बालकाचा जर आईने स्वीकार केला नाही तर त्या बालकाला जगण्याकरता कुठं जागा आहे का दुसरी. तसं तुकोबाराय बोलतात, हे देवा तुका म्हणे शरण देवा त्वाका धरिले मनन मौन. मी तुला शरण आलेलो आहे, काया वाचा मनाने मी तुला शरण आलेलो आहे, आणि तू मात्र आमच्याशी बोलायला तयार नाही. तू का बरं मौन धरलंस. पुढचे 2 अभंग सद्गुरुनिष्ठ निळोबारायांचे आहेत, या प्रतमध्ये आलेले आहेत. पहिला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये 2 चरणामध्ये सुरुवातीच्या ज्ञानोबारायांच्या जीवनाचं वर्णन करतात. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायचं वर्णन आहे, आणि पुढचा जो अभंग आहे त्याच्या पुढचा 2रा, त्या अभंगामध्ये कीर्तनाचा महिमा वर्णन केलेला आहे. संदेह गमला कैसा रेडा बोलविला, सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती. कोरडे कागद उदकी न लागती बुंद, निळा म्हणे खरा देवा संता पायी थारा. संदेह गमला कैसा रेडा बोलविला. ब्रह्मवृंदांच्या अंतःकरणामध्ये थोडा संशय होता. सर्वांना इतिहास माहिती आहे. थोडक्यामध्ये शुद्धिपत्र मिळावं याकरता ज्ञानोबाराय सर्व भावंड पैठण क्षेत्रामध्ये गेले. अर्थात आईवडिलांच्या देहांत प्रायश्चित्ताच्या नंतरचा हा इतिहास आहे. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आता आमचा स्वीकार करा, आम्हाला शुद्धिपत्र द्या म्हणून त्या ठिकाणी विनंती केली ब्रह्मवृंदांना. विद्वान होते. पैठण क्षेत्र पूर्वीच्या काळापासून विद्वानांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रतिष्ठान क्षेत्र आहे ते पैठण क्षेत्र. ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये ज्ञानोबाराय सर्व भावंड शुद्धिपत्राकरता सर्व ब्रह्मवृंदांना विनंती करतात, तुम्ही जो देहांत प्रायश्चित्त आमच्या मातापित्यांना दिलं तो भाग संपलेला आहे, आम्हाला आता आपल्या जातीमध्ये आमचा स्वीकार करा. पण काही त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये सर्वांचा संशय असतो. आणि कोण तुम्ही, काय नाव आहे तुमचे. प्रत्येकाने नावं आपापली सांगितली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. नावं तर फार तुमचे महाराज अर्थ भरीत आहेत. काय तुमच्या नावामध्ये अर्थ दडलेला आहे, तुम्हाला काय शुद्धिपत्राची आवश्यकता आहे, काय गरज आहे. थोडी निंदा करू लागले, टिंगल करू लागले. एक जण म्हटला नावाप्रमाणे, अरे नावात काय बसले, नावाप्रमाणे करणे असेल तर नावाला महत्त्व आहे. नाव ज्ञानदेव आहे, काय सामर्थ्य या नावामध्ये. आपल्या गावातला जो पाणी वाहणारा रेडा आहे त्याचंही नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानोबाराय म्हटले मग त्याचा माझा आत्मा एकच आहे, मी माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. ज्ञानोबारायचं जीवन हे मानवी जीवनाच्या कल्याणाकरता जीवन आलेलं आहे, अवतारी जीवन आहे. तैशी दशेची वाट न पाहता वैशीच्या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. ही ज्ञानोबारायची महाराज वस्तुस्थिती आहे. पण यांना काही अज्ञानामुळे समजलं नाही. टिंगल करू लागले, काय नावात पडलेलं आहे, काय फरक आहे दोघांमध्ये. काहीच फरक नाही म्हटले. चाबूक घेतला महाराज आणि रेड्याच्या पाठीवरती जोरामध्ये चाबूक मारला. मारल्याबरोबर ज्ञानोबार तोची वळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबारायच्या पाठीवरती तो वळ उठला. मुक्ताबाईने बघितले, हात धरला. मारू नका म्हणे. ज्ञानोबारायच्या पाठीवरती वळ उठतायत, काका मारू नका. संशय गेला नाही. संदेह अरे हे बंगाली विद्या. यांचे वडील तीर्थयात्रा करत असताना बांगलादेशामध्ये गेले होते, बंगाली विद्या शिकले असतील, यांना ती बंगाली विद्या शिकवली असतील म्हणून हे असं होतंय. हे बंगाली विद्या शिकलेले आहेत. संशय. शेवटी ज्ञानोबारायांना आपल्या श्रीगुरूकडे कृपेची वाट बघावी लागली. श्रीगुरूकडे पाहिलं आणि श्रीगुरू निवृत्तीनाथाने कृपा केली ज्ञानोबारावरती. ज्ञानोबा आता मात्र चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ज्याच्याकरता आपण या मृत्यूलोकामध्ये आलो त्यांच्या उद्धाराकरता, हे जर आपल्याला मानायलाच मानण्याची आवश्यकता नाही. अमानित्व अदम्यत्व अशी आपली अवस्था आहे. पण आता पार कडेलोट झाला. आता रेडा बोलवल्याशिवाय गत्यंतर नाही. बाकीचे म्हणू लागले चमत्कार आहे हा, यांना बंगाली विद्या येत असेल. मग रेडा बोलवा म्हटले. ज्ञानोबाराय बोलले रेडा बोलवायचा, काय बोलवायचं, वेद बोलवा. कोणता वेद बोलवायचा सांगितलं, ऋग्वेद बोलवा असं म्हणतात बुवा. सगळ्यात अवघड ऋग्वेदाच्या ऋचा आहेत. ज्ञानोबारायांना सांगितलं ऋग्वेद बोलवा. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलला महाराज. ओम अग्नी मिळे एवढंच पाठ आहे माझ्या. तो वेद बोलू लागला. ज्यावेळेस रेड्याच्या मुखातून वेदाच्या ऋचा बाहेर पडत होत्या
त्यावेळेस मात्र त्यांचा जेवढा काही अहंकार होता तेवढा अहंकार नष्ट झाला. संदेह गमला, कैसा रेडा बोलविला, रेडा कैसा बोलविला, तेव्हाच बोलवला असं नाही. आजही कितीतरी महाराज मायका माझ्यासारखे रेडे बोलतातच ना. गाथ्यावरती बोलणं, ज्ञानेश्वरीवरती बोलणं सोपं नाही. बाबांच्या रूपाने कितीतरी रेडे ज्ञानोबारायांच्या माध्यमातून बोलतात. संदेह गमला, कैसा रेडा बोलविला. निळोबाराय सांगतात, सांगा बरं, सांगा देव कान होती. त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य, मग ते देव कान आहेत बरं, तेच देव आहेत, सच्चिदानंद रूप आहेत ते. आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रूपडी, नाही का, तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच्या अंतरे वाचून आतुवट वस्तू विचारे मी तेची ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझे ठाई. सांगा देव कान होती. ज्ञानोबाराय देव, नाहीतरी महाविष्णूचा अवतार आपण म्हणतोच. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. सांगा देव कान होती. साक्षात ज्ञानोबाराय परमात्म स्वरूप आहेत. आणखी काय केलं, निर्जीव चालविली भिंती, सर्वांना इतिहास ज्ञात आहे. चांगदेव महाराजांचा गर्व हरण करण्याकरता निर्जीव भिंत आळंदी क्षेत्रामध्ये चालवली. आजही ती भिंत प्रदक्षिणा करत असताना, परिक्रमा करत असताना तिथे आहे. निर्जीव चालविली भिंती. या 2 चरणामध्ये ज्ञानोबारायांचा इतिहास, ज्ञानोबारायांचं सर्व थोडक्यामध्ये जीवन चमत्कार सांगितलेले आहेत. 3रं जे चरण आहे ते तुकोबारायाच्या जीवनामध्ये जो घडलेला प्रसंग आहे ते सांगणार आहे. कोरडे कागद उदकी न लागती बुंद. तुकोबारायांची गाथा पाण्यामध्ये बुडवली गेली, सर्वांना माहिती ज्ञात आहे. तुकोबारायांना वाटलं आपल्या जीवनाचा काहीही उपयोग नाही. व्यापार केला, सावकारकी होती, त्या सावकारकीच्या सगळं लिहिलेल्या वया त्याही आपण बुडवल्या. त्या तर वया गेल्याच गेल्या. पण हे काय मी माझ्या स्वतःच्या मनाने केलं नाही ना, या बाबांनीच करून घेतलंय माझ्याकडून. स्वप्नामध्ये नामदेव महाराजांना विनाकारण घेऊन आले, मला काय सांगितलं, तुम्ही कवित्व करा. बरं, हे करवणारा तू आहे, मग बुडवणारा सुद्धा तोच आहे. तुकोबारायची अनन्यता आहे. दुसऱ्याला तुकोबारायच्या गाथेमध्ये अभंगातून आपल्याला हे दिसतं, तुकोबाराय जगाला दोष देत नाहीत बरं का. तुकोबाराय देवाला टार्गेट देवाला करतात. काही प्रसंग आला तरी, कारण तेवढी अनन्यता आहे त्यांची, आपली तेवढी अनन्यता नाही. जीवन समर्पित आहे. तुकोबारायचं एक धोरण आहे आणखी गाथ्यामध्ये, म्हणजे गुरुवरे राऊत महाराजांच्या मुखातून मी ऐकलेले म्हणून सांगतो. मी काही चिंतन केलेलं नाही. 4-5 दिवसाखाली मी सहज ऐकत होतो. चिंतन करत असताना तुकोबाराय कडक बोलत असताना आपल्याला कडक बोललेले दिसतात. पण तुकोबाराय बोलतात, मी जे बोलतोय ना, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष आहे, क्रोध आहे, याच्यासाठी बोलत नाही. कशा करता, तुमचं हित व्हावं म्हणून मी बोलतो. यावे हितावरी, काय म्हणून काय बोलिलो उत्तरी, हितावरी यावे म्हणून बोलिलो या भावे. ही भावना आहे माझ्या अंतःकरणामध्ये. आणि खरंच आपलं हित जाणणारे परमात्मा आहे, श्रुती माऊली आहे. आणि या दोघांपेक्षाही संतांना आपल्या हिताविषयी जास्त तळमळ आहे. अहितापासून काढी ती शीत देऊनी वाढवी ती नाही. श्रुती परवती माऊली जगा. पण श्रुती काय करणार आहे आपल्याला? श्रुतीचा अर्थ सांगणारे, परमात्म्यापर्यंत नेणारे, आपल्या हिताची खरी तळमळ असलेले ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, सद्गुरू आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्या हिताविषयी तळमळ आहे. याकरता हे धोरण आहे तुकोबारायचं. बोलतात, पण मला वाटत नाही आपण गाथा चिंतन करणारा कधी तुकोबारायच्या शब्दाचा राग आला. उलट हसू येतं महाराज, हसायला येतं म्हणून उपेक्षा म्हणून नाही, म्हणजे खरं आहे असं वाटतं. आपल्या जे दोष आहेत, तुकोबारायच्या एखादा शब्द असा लागतो की ते आपल्या दोषाला जाऊन भिंडतो. आणि आपल्या सगळ्याच्या मनामध्ये इथे जे बसलेले आहेत किंवा ऑनलाईन जे ऐकतात त्यांना वाटतं खरंच हा दोष गेला पाहिजे. शब्दामध्ये ती ताकद आहे तुकोबारायच्या. तुकोबाराय रागावलेली त्यांचा राग येत नाही. आपल्या घरातलं किती प्रेमाचं मनुष्य असू द्या, तो रागावला, थोडा रागावला तरी किंवा सरळ बोलला तरी त्याचा राग येतो. पण तुकोबाराय एवढे बोलले तरी राग येत नाही. त्याचं कारण त्यांचं बोलणं हिताचं आहे. औषध किती कडू असलं तरी ज्ञानोबाराय बोलतात, ते औषध आपण घेतोच. कारण औषधाची अकडवटपणी जशी अमृताची पुरवणी ती आहाच परिगुणी प्रकट होय. त्याकरता ते औषध जसं घेतो तसं हे तुकोबारायची गाथा म्हणजे अमृतरूपी औषध आहे. हे जर औषध आपण आपल्या मानवी जीवनात प्राशन केलं तर आपल्या जीवनातला नक्की हा रोग गेल्याशिवाय राहणार नाही. गाथा लिहिली तुकोबारायांनी. त्या
देवाला टार्गेट करतात. मग गाथा लिहिली, ती गाथा बुडवल्यानंतर तुकोबाराय छिन्न झाले. 13 दिवस महाराज निश्चक्र मांडलं तुकोबारायने. अन्न पाणी वर्ज केलं. इंद्रायणीच्या तीरावर तिथेच बसून राहिले. आईसाहेब रोज जायचे जेवण घेऊन, पण तुकोबाराय जेवले नाही, पाणी पिले नाही. शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो, तुकोबारायने गाठ मारली. आता मात्र मागं फिरणे नाही. आणि 13व्या दिवशी किंवा 14व्या दिवशी ती गाथा घेऊन साक्षात इंद्रायणी माता किंवा पांडुरंग परमात्मा त्या इंद्रायणीतून बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर ती गाथा तुकोबारायांनी पाहिली तर एकही थेंब पाण्याचा त्या गाथेच्या पानाला लागलेला नव्हता. जशी गाथा कोरडी पहिली तशीच कोरडीच्या कोरडी वर आली. कोरडे कागद नाही का, जळी दगडासहित दगड बांधलेले होते पुन्हा वर येऊ नये म्हणून. जडी दगडासहित वया तारी येल्या जैशा लाह्या. जसे मुरमुरे चुरमुरे आपण पाण्यावर टाकल्यानंतर तरंगतात, वर बुडत नाहीत. जे पुडतात ते खरे मुरमुरे नसतात, त्याला साखरेचा लप दिलेला असेल, पण खरे जे मुरमुरे ते बुडत नाहीत. तशा वह्या महाराज तरल्या गेल्या आणि त्याला एकही पाण्याचा थेंब लागला नाही. कोरडे कागद उदकी ना लागते बुंद. तुका म्हणे खरा किंवा थारा बरा असा 2 प्रकारचा पाठ आहे. खरा हे आहे आणि बरा हे आहे. देवा संतापायी थारा किंवा द्यावा संतापायी थारा असे जे संत आहेत, खरा त्यांच्या चरणाच्या ठिकाणी मला आश्रय द्या असं तुकोबा निळोबाराय या अभंगामध्ये विनंती करतात. नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. हरिकीर्तनाचा महिमा या अभंगामध्ये निळोबाराय गात असताना या हरिकीर्तनाने किंवा हरिकीर्तन श्रवणाने आमच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते. आणि असे जे हरिकीर्तन करतात, नामसंकीर्तन करतात, खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातला त्यांनी काळ सार्थक केला हा विचार या अभंगामध्ये निळोबाराय प्रगट करतात. नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान ही साधना अत्यंत श्रेष्ठ साधना आहे, ज्याच्या मुखामध्ये अखंड परमात्म्याचं नामचिंतन आहे. नामचिंतन करण्याचा थोडा कंटाळा आला, जिथे कीर्तन चाललेलं आहे कीर्तनाला जाऊन बसतो, श्रवण करतो. श्रवणी कीर्ती परमात्म्याची कीर्ती श्रवण करतो आणि अंतःकरणामध्ये भगवान श्री पंढरीरायाचे समान चित्तामध्ये पावलं आहेत. नाम वाचे श्रवणे कीर्ती पावली चित्ती समान. ज्यांच्या चित्तामध्ये असे पावलं समान आहेत त्यांचाच काळ सार्थक होतो. काळ सार्थक केला त्यांनी. कुणी धरिला मनी विठ्ठल. ज्याने अंतःकरणामध्ये मनामध्ये चित्तामध्ये परमात्म्याला धारण केलं, धरलं, परमात्म्याचं स्वरूप ज्यांनी धारण केलं, समचित्त म्हणजे स्वरूप ज्यांच्या चित्तामध्ये आहे, वाणीमध्ये भगवंताचं नाव आहे, परमात्म्याची कीर्ती श्रवण करतात म्हणजे कीर्तन ऐकतात, असं ज्यांचा कालावधी काल व्यपन होतो त्यांचा काळ सार्थक होतो. एक श्लोक आहे, कोणाचा काळ सार्थक होतो आणि कोणाचा काळ निरर्थक आहे. आता तो आठवतो का नाही काय माहिती. उत्तरार्ध आहे, व्यसने न तो मूर्खानाम निद्रया कलहे. मूर्खाचा काळ कसा जातो व्यसनाने. काव्यशास्त्र वा इथं काहीच कमी नाही बरं का. इथं बसलं की फक्त बोलत राहायचं, प्रमाण खालून येत राहतात. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम. व्यसनेन तो मूर्खानाम निद्रया कलहे हे नवा. विद्वानाचा हुशार माणसाचा काल कसा व्यपन होतो, त्या काळाचा कसा व्यय होतो सुभाषितकार सांगतात. काव्यशास्त्र विनोदेन. काव्याचं वाचन चिंतन करतात, विनोद करतात. म्हणजे काय, असे फाजील विनोद करत नाहीत. गुलेबांच्या भाषेमध्ये फाजील विनोद करत नाहीत. विनोद म्हणजे आनंदात का परमात्म्या चिंतनामध्ये काळव्यांचा व्यापन होतो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम. बुद्धिमान माणसाचा काळ असा जातो. आणि बाकी जे मूर्ख आहे त्यांचा व्यसन आहे ना, तो व्यसन करत, व्यसनामध्ये काय कायचा काळ आपण पाहतो. कोणाचा मूर्खानाम, एखादा व्यसन करत नसेल मग दुसरं काय करतो, निद्रया झोपत असेल म्हणजे व्यसनही करत नाही, झोपतही नाही, फार थोडा झोपतो, मग भांडणं लावत फिरत असेल इकडे तिकडे नाही का, त्याला लावालावी म्हणतो. व्यसनही नव्हतो मूर्खानाम. कलहे नवा. कलह करीत असेल, भांडणं लावत असेल. पण परमार्थिक साधकाचा काळ सार्थकी लागावा असं वाटत असेल, श्रवणामध्ये चिंतनामध्ये ज्यांचा काळ जातो, अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्यांनी ध्यान केलेलं आहे, परमात्म्याला ज्यांनी धरलेलं आहे, काळ सार्थक केला त्यांनी. धरिला म्हणे विठ्ठल.
मग काळ सार्थक करत असताना काय करतात ते कीर्तन करतात, कीर्तनाचं आयोजन करतात, कीर्तनाचा समारंभ करतात. समारंभ या शब्दाचा अर्थ आहे सोहळा, उत्सव करतात नाही का, सोहळा करतात कीर्तनाचा. कीर्तन साधना फार श्रेष्ठ आहे महाराज, सहज साधना आहे. जसं सहज योगा आहे ना, तसं ही सहज तारून नेणारी साधना आहे कीर्तन साधना. पण ती कशी केली पाहिजे याकरता निळोबारांनी एक शब्द तिथे ठेवलेला आहे, निर्दंभ. दंभरहित, दांभिकतेने केली तर ती कीर्तनाची साधना सफल होत नाही. अहंकाररहित, निरंकार वृत्तीने दंभ बाजूला करून ही कीर्तनाची साधना जर केली तर त्या कीर्तन साधनेचं काय फळ आहे निळोबाराय सांगतात. निळा म्हणे स्वरूपसिद्धी, नित्य समाधी हरिनामे. स्वरूपसिद्धीसुद्धा या हरिनाम कीर्तनाने, नामसंकीर्तनाने प्राप्त होऊ शकते. एवढी साधना श्रेष्ठ साधना आहे कीर्तन साधना. स्वरूपसिद्धी नाम आत्मसिद्धी, ब्रह्मसिद्धी, आपल्या स्वरूपाची प्राप्ती, ओळख म्हणा, शब्द वेगवेगळे, स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्तीची स्थिती म्हणा, लय म्हणा, बाध म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, हे अनुभव येत नाही तोपर्यंत बोलायचं आपल्याला वेगवेगळ्या शब्दातून. पण ही स्थिती, हे ब्रह्मस्वरूप कीर्तनातून प्राप्त होऊ शकतं. अरे कीर्तन चांग, कीर्तन सांग होय अंग हरिरूप, तुकोबारायांचे शब्द आहेत. हे काय आपल्या सामान्य बोलणाऱ्याचे शब्द आहेत का? अंग, जिथं शरीर महाराज पवित्र होतं, हरिरूप होतं, तिथं चित्त परमात्मा स्वरूप होत नसेल का? अंतकरणाची वृत्ती तिथे बाधिर होत नसेल का? सहज होते, स्वरूपसिद्धी प्राप्त होते. निळा म्हणे स्वरूपसिद्धी. आणखी काय होतं? ज्याला समाधीची अपेक्षा आहे ती समाधी प्राप्त होते. पण ही नित्य समाधी आहे. बाकीच्या अष्टांग योगाच्या माध्यमातून प्राप्त होणारी समाधी अनित्य म्हणा, आणि कीर्तनामध्ये प्राप्त होणारी समाधी नित्य आहे. तुकोबारायांची समाधी कधीच बिघडत नाही, ज्ञानोबारायांची समाधी कधीच बिघडत नाही. कीर्तन साधना निर्दंभ वृत्तीने उत्सव करणारा जो साधक आहे त्याची समाधी कधीच बिघडत नाही. आणि अष्टांग योगाच्या माध्यमातून ज्याने समाधीपर्यंत जो गेलेला आहे, अशा मग चांगदेव महाराजांचा सारखा जरी असला तरी 6 महिन्यांनी तरी ती समाधी वित्थन होतेच. आणि वित्थन झाल्यानंतर समाधी महाराज सर्व जगामध्ये विक्षेपच आहे ना, विक्षेपच आहे. पण ही कीर्तनामध्ये प्राप्त होणारी समाधी ही नित्य समाधी आहे, अनित्य समाधी नाही. अशी नित्य समाधी या कीर्तनाने प्राप्त होते. पुढे तुकोबाराय बोलतात, कामधेनुचे वासरू खाया न मिळे काय करू, ऐसे आम्हा मांडिले विठोत्वा का सांडी येले, बैसुनी कल्पद्रुमातळे पोटासाठी तळमळी. तुका म्हणे नारायणा भले लोकीन हे न दिसे, भले लोकी हे दिसे ना. देवाबरोबर बोलत असताना तुकोबाराय थोडक्यामध्ये भांडण करतात देवाबरोबर, प्रेमाचं भांडण आहे. हे काय चांगलं दिसत नाही देवा, तुझ्यापाशी आम्ही आलोयत, मोठी अपेक्षा घेऊन आम्ही आलोयत, आहे का, पण आमचं काय पोट भरायला तयार नाही. पोट भरायला म्हणजे हे जे व्यावहारिक आपण पोट भरतो, जीवन जगतो, त्या उद्देशाने तुकोबाराय तिथे गेलेलेच नाहीत. तुकोबारायांना हवंय प्रेमसुख, भक्तिप्रेमसुख, आणि ते भक्तिप्रेमसुख सहजासहजी कोणालाही देव देत नाही, आणि फक्त देवच देऊ शकतो. प्रेम देवाचे हे देणे, देवच देऊ शकतो, आणि तो कोणालाही देऊ शकत नाही, पक्क तुकोबारायांना माहिती आहे. पण तुकोबाराय बोलतात, आम्ही तुला आमचं जीवन समर्पित केलं आहे, तुझ्या जवळ आलो आहे, तू आम्हाला दर्शन दिलं आहे, पण बोलायला तयार नाही आणि आमचं पोटही भरायला तयार नाही. आमची स्थिती अशी झाली आहे देवा, कामधेनूचे वासरू खाया न मिळे काय करू. कामधेनू आहे, सगळ्या जगातल्या लोकांची इच्छा पूर्ण करते. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी हे स्वर्गामध्ये आहेत. चिंतिलेले देतो चिंतामणी, कल्पिलेले देतो कल्पतरू, आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण करते कामधेनू. सगळ्याचे अर्थ जवळजवळ एकच आहेत. कामधेनूचं स्वतः तिचं वासरू आहे, सगळ्याची इच्छा ती पूर्ण करणार आहे. ज्ञानोबाराय बोलतात, काय कामधेनू सवे सर्वसान चालत असे, ते जो जेदवा जे मागे, ते कसरे प्रसवोची लागे, म्हणून विश्वविहो अंगे होऊन असे. परमात्म्याचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय 10व्या अध्यायामध्ये बोलतात. आपल्याला सर्व वशिष्ठ ऋषींचा इतिहास माहिती, कामधेनू होती त्यांच्याकडे, तो काय सांगायचा नाही. विश्वामित्र आणि वशिष्ठनिष्ठ, वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र, कामधेनूने सगळ्या इच्छा पूर्ण केल्या त्यांच्या. मग जी दुसऱ्याची इच्छा पूर्ण करते तीच कामधेनू, तिच्यापासून जन्मलेलं जे बालक आहे तिचं बालक उपाशी मेलंय, असं कधी ऐकलं का देवा? पण माझा आता मात्र तसं झालेलं आहे. कामधेनूचे वासरू खाया न मिळे काय करू, प्रश्नार्थक चिन्ह. काय बरं करू देवा? ऐसे आम्हा मांडी येले त्वाका सांडी येले. असा आमचा तू आरंभ केलेलास आमच्या जीवनाचा. आमच्या जीवनाची अशी स्थिती आहे, आम्ही तुझे लेकर आहे, तू कामधेनू आहेस,
तू कल्पतरू आहेस, कल्पतरू खाली फळी येते मागितली. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता, तुझं आम्ही वर्णन केलंय. तू कामधेनू आहेस, तू चिंतामणी आहेस, पण आम्ही तुझं लेकरू असताना आम्हालाच खायला मिळत नाही असा आमचा खेळ मांडलायस तू, आरंभ केलायस आमच्या जीवनाचा तू. ऐसे आम्हा मांडी येले. सांग बरं देवा, आम्हा हे बेठो तू का सांडी येले, आमचा का बरं त्याग केलास तू असा, आमची काय इच्छा पूर्ण करत नाहीस तू, आम्हाला का तृप्त करत नाहीस. आणखी पुढे तुकोबाराय देवाला बोलतात, बैसुनी कल्पतरू मातळी पोटासाठी तळमळी. कल्पतरूच्या झाडाखाली एक जण बसला, फार भूक लागली आहे, फार भूक लागली आहे, फार भूक लागली आहे, अन्न मिळेल का, अन्न मिळेल का. कोणत्या झाडाकडे बसला, येड्या बाबळीच्या नाही, कल्पतरूच्या, कल्पतरू मातळी. आणि काय करतोय, भूक लागली, तळमळतो भुकेसाठी, आणि त्याला अन्न मिळू नये असं शक्य आहे का. तसं तुकोबाराय बोलता, देवा तू कल्पतरू आहेस, हे सगळं आम्ही लेकरं सर्व हरिभक्त तुझ्या ज्ञानोबारायच्या छत्रछायाखाली बसलोय आणि आम्ही उपाशी असं होऊ शकतं का कधी महाराज. जे ज्ञानोबाराय घाटावर जे सोडून दिलेले आहेत त्यांना जगवतात. आपल्या मनात अशी कधी शंका येऊ नये, कुणी कोणत्याही परिस्थितीमध्ये असावं, आपल्याला ज्ञानोबाराय जगवणार नाहीत अशी शंकाच आली नाही पाहिजे महाराज. अरे घाटावरचे जर काही न करता जगत ज्ञानोबाराय त्यांना जगवत असतील तर आपण ज्ञानोबारायचे साधक आहेत. ज्ञानोबाराय आपली आई वडील आहेत, साधकाचा मायबाप आहेत. पण तुकोबाराय बोलतात, देवा तू आमची आईस, कल्पतरू आहेस, तू कामधेनू आहेस, पण आमचा असं मात्र असं आम्हाला जाणवते की आम्ही आता उपाशी आहेत. देवाला सुनवतात, थोडं बोलतात. तुका म्हणे नारायणा भले लोकी हे दिसेना, आमचं जाऊ दे, आम्हाला काही घेणं नाही, पण तुझंच नाव जाणार आहे याच्यात, हे तुझं काही या लोकांमध्ये बरं भलीगत नाही बुवा. कारण एवढा मोठा आहेस तू, सर्व जगाला दान देणार आहे, सगळ्या जगाला पोषणार आहे, तुला विश्वांभर म्हणतात, सगळ्या जगाचं पोट तू भरतो आणि आम्हाला आता आम्हीच उपवासी आहोत असं दिसतंय. पण आमचं याच्यात काही जाणार नाही, या लोकांमध्ये तुझंच चांगलं नाही, भले लोकी हे दिसेना. आमची जी भक्ती देवा लक्षात ठेव, अशी सामान्य भक्ती नाही. याकरता पुढे तुकोबाराय देवाला सुनावतात, बोलतात, विठी आयसा भाव न करी हाच उपाव, रूप डसवीन जीवा अवघातीची ठाई हेवा, कृपणाची परी लेखा पळ निमेश्वरी, तुका म्हणे असा सन्निधची जगदीशा, वेठी आयसा भाव. अद्वैत प्रकरणातला अभंग आहे. आमची जी भक्ती अशी काम करणारे जे काही रोजंदार, त्याला बेगारी म्हणतो, बेगारी, ते कामाला जातात, तशी आमची वरवरची भक्ती नाही. ते काम करत असताना मालकाचं काम करतात, पण मालक जोपर्यंत समोर आहे तोपर्यंतच काम करतात. मालक एकदा निघून गेला मस्तपैकी झोपतात महाराज. मी माझ्या डोळ्याने बघितलंय म्हणून म्हणतो. मालकाला वाटतं वा 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 काय प्रेम आहे याचं माझ्यावर, न सांगता सगळी कामं करतो हा, जसा देव न सांगता काम करतो भक्ताचे तसा हा न सांगता. पण मालक शेतात आहे तोपर्यंत, मालकाने सांगितले मी जरा जाऊन येतो, मालक शेताच्या बाहेर गेला की हा झोपलाच. काही कामं करत नाहीत महाराज. त्याच्या अंतःकरणामध्ये मालकाच्या दृष्टीने वाटतं की चांगला नोकर आहे, चांगला कामगडी आहे, पण त्याचा जो भाव आहे मालकाविषयी तो बरोबरचा आहे, किंवा पैशासाठी आहे, पैसे देतोय म्हणून तो काम करतो. पण देवा तू काय आम्हाला संसारातले द्यावं याकरता आमची भक्ती नाही, तसा भाव नाही. वेठी ऐसा भाव, वेठी म्हणजे वरवरचा, मजुराप्रमाणे. हाच उपाव न करी, वरवरचा उपाय, ही आमची भक्ती साधना वरवरची नाही. मग कशी आहे, रूप डसवीन जीवा अवघा हेची ठाई हेवा. आमचा हव्यास असा आहे, तुझं जे स्वरूप आहे डसवीन आणि ठसवीन असा पाठभेद आहे. तुझं रूप आम्ही आमच्या चित्तामध्ये मनामध्ये दृढ धरून राहू, त्याला ठसवीन स्थिर करीन. आमची अशी वरवरची साधना नाही. एक अर्धा तास पूजा केली, देवाचे नामस्मरण केलं आणि पुन्हा लगेच व्यवहार करू लागलो, रूप गेलं बाजूला, सगळा संसार चित्तामध्ये. तसं नाही. तुझ्या रूपाला आम्ही मुळाला पकडू, आम्ही मुळाला तुझ्या रूपाला आमच्या चित्तामध्ये ठसवू. आणि एकदा रूप चित्तामध्ये ठसलं की तुझं नाम, तुझी कीर्ती बाजूला कुठं जात नाही. रूप ठसवीन जीवा, तुझं रूप, तुझं स्वरूप आमच्या चिंतामध्ये स्थिर करेल. आणि हा बघा हेच हेवा, हेच आम्हाला हव्यास आहे, हाच आम्हाला हेवा आहे. मग रूप चित्तामध्ये ठसवल्यानंतर मी तुझं चिंतन करेल. कसं करेल, एखादा कृपण मनुष्य असतो ना त्याप्रमाणे. कृपणाचे परी लेखा पळ निमेष भरी, कृपण चित्तवृत्ती जैशी रोवणे घाले ठेवायापासी. ज्ञानोबाराय बोलतात, जो कृपण मनुष्य कंजूस, गुरुवर्य वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुदेव वैद्य बाबा म्हणायचे मक्खी चूस.
म्हणजे तुपात माशी पडल्यानंतर माशी तशीच टाकून द्यायची नाही, अशी समोर धरायची. आता ते जसे सांगतात तसं मी सांगत नाही. सांगूच का? ती फडक्यात घ्यायची, सुती फडक्यामध्ये चांगली पिळायची, किळस येऊ देऊ नका, आणि पिळून 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 पुन्हा फेकून नाही द्यायची. पुन्हा ती अशी बाहेर काढायची, चोपडी दिसली की चाटायची, मग मग फेकून द्यायची. याला मख्खी चूस म्हणतात, याला कृपण म्हणतात. कृपण, कृपण मनुष्य काय असतो? धन साठवतो तो, दानही देत नाहीत, भोगही घेत नाही, फक्त आला पैसा की जन्म ठेप, आला पैसा की जन्म ठेप. मग ईडीमध्ये सापडतो कुठंतरी. पैसा कमवू नये असं तुकोबाराय म्हणत नाही, सगळ्याला लागतो महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडा म्हणतात. ज्ञानोबारा बी म्हणतात ना, स्वधर्म आतवते, नाही का, मिळवा जे जे मिळे आपण याते, पण ते दिजे त्यातलं थोडं दिलंही पाहिजे. बहुते कसं द्या? घ्या घ्या, तुम्हाला मिळत नाही, नाही सन्मान योग्य. काय ज्ञानोबारायचे शब्द आहे? सन्मानाने द्या, घ्या माऊली, घ्या माऊली, दानात खर्च करावं. पण हा कृपण आहे, दानही देत नाही, बरं खाय तरी स्वतः त्याचा उपभोग तरी घे, उपभोगही घेत नाही. मग काय करतो? नुसतं मोजीत बसतो महाराज, रात्रंदिवस नुसतं मोजीत बसतो. काय काय माणसं असे आहेत वेडे, रात्री उठतात पैसे मोजत बसतात. बरं हातात पैसे नाहीत, हातात पैसे असल्यानंतर मोजेल यात नवल नाही. रस्त्याने चालले तरी काही काही माणसं अशी बोटं चालतात बघा तुम्ही. बघा काही काही माणसं असे दिसतात रस्त्याने, असा एकटे जर चालले ना असे बोटे चालत चालतात. हे काय? हे पैसे मोजालेली माणसं, ती कृपण माणसं आहे. सदा त्याचं चित्त पैशाच्या ठिकाणी असतं. कृपणाप्रमाणे जसं ते एकही क्षण ते पैसा मोजण्याचं थांबवत नाही, तसं देवा तुकोबाराय बोलतात, लेखी पळ निमेषभरी तुझं नामचिंतन, तुझं स्मरण त्या कृपण माणसासारखं मी सतत करेन. सदा नामघोष, नाही का, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, सगळ्या अवस्थेमध्ये सगळ्या स्थितीमध्ये तुझं मी चिंतन करेल त्या कृपणाप्रमाणे. तुका म्हणे असा सन्निधची जगदीशा, याकरता तुम्ही माझ्या जवळ राहा. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे असा, तुका म्हणे जगदीशा सन्निधची असा तुम्ही माझ्या जवळ राहा. आणि असं जवळ राहिलात, तुमचं नाम माझ्या मुखामध्ये सतत असेल, किंवा ज्याच्या मुखामध्ये परमात्म्याचं नामचिंतन सतत आहे, तुकोबाराय पुढे सांगतात, तो केवढा मोठा आहे, केवढा मोठा त्याचा अधिकारी आहे. काय अधिकार आहे? सर्व सुखाधिकारी, सर्व सुखाधिकारी. मुखे उच्चारे हरिनाम, सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे नाम हरीचे. ऐशी उभविली बाहे वेद पाहे पाहे पुराणे, तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा. असा जो भगवंताचं नामचिंतन मुखाने करणारा जो आहे, तो फार मोठा अधिकारी आहे. कशाचा अधिकारी? सर्व सुखाचा तो अधिकारी आहे. सगळ्यांना सुख हवं आहे, सर्व सुख हवं आहे. सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, आत्मसुख, आहे का, भक्तिसुख, प्रेमसुख, ही सुखाची वेगवेगळी नावं आहे. इथं ब्रह्मसुख असा अर्थ घेतलेला आहे, ब्रह्मसुख, आणि हेच खरं सुख आहे. बाकीची जी सुख आहेत तो सुखाभास आहे, नित्य आपल्याला अनुभव येतो, सुखाभास आहे. अनुकूल विषयाची प्राप्ती, हे सुख म्हणायचं म्हणजे ते आत्म्याचं सुख आहे. शास्त्र सांगतं अनुकूल विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता, आणि स्थिर अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं पडलेलं प्रतिबिंब, भान, आभास. स्थिर अंतःकरणामध्ये अंतःकरण स्थिर होतं, त्यावेळेस आत्म्याचं मारा ते परमात्मा सुखच आहे, ते सर्व सुखच आहे. पण आपल्याला विषयापासून मिळालेलं आहे, अज्ञानामुळे आपल्या त्याची अशी ओळख होते, आपल्याला वाटतं तसं. पण सर्व सुख, सुखाचा आगर, सुखाचा सागर, सुखाचा गाभा तो परमात्मा आहे. तुकोबाराय बोलतात, नामस्मरण करणारा सर्व सुखाचा अधिकारी होतो, सर्व सुखाधिकारी. मुखे हरी उच्चारे अकर्ता, मुखाने हरीचं भगवंताचं नामचिंतन कर. असा जो नामस्मरण करणार आहे तो महाराज सर्वोत्तम आहे, सगळ्यात उत्तम आहे, तो श्रेष्ठ आहे, परिपूर्ण आहे सर्वांगाने. एकही अंग त्याचं व्यंग नाही. बघा तुम्ही काही काही वारकरी असे दिसतात, काहीच दिसत नाही, पण मजेत असतात, मस्तीत असतात. खरी परमात्म्याची चिंतन सेवा नामस्मरण भजन करणारे वारकरी सर्वांगाने परिपूर्ण दिसतात. त्यांना गायन येत नसलं तरी त्यांना गायनही येतं, कुठेच मागे नसतात, परिपूर्ण गायनही. वाजवता येत नसेल तर वाजवता येतं, कीर्तनही करतात वारकरी, छान कीर्तन करतात. हे वरचं अंग घ्या, तेव्हा सर्वांग परिपूर्ण. इंद्रदेवाच्या अंगापेक्षा त्यांचं अंग श्रेष्ठ आहे, सामान्य माणसाच्या अंगापेक्षा शरीरापेक्षा त्यांचं अंग श्रेष्ठ आहे, आणि परमात्म्याच्या शरीरापेक्षा त्यांचं शरीर श्रेष्ठ आहे. सर्वांग परिपूर्ण आहे, परमात्म्यापेक्षाही परिपूर्णता आहे त्यांना, किंवा परमात्म्याला देवालाही परिपूर्ण देणारे तेच आहेत. सर्वांगी सर्वोत्तम मुखे नाम हरीचे, त्याचं कारण त्यांच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम आहे. ऐशी उभवली बाहे वेद पाहे पुराणे. असं कोण सांगतंय? वेद सांगताय, वर हात करून वेद सांगत आहे
आणि पुराणातही अशा भरपूर त्याच्या कथा आहेत. आता पहावे पुराणे विचारून, वेद वर उभा हात करून सांगत आहे, तुका म्हणे येथे काही संदेह नाही, याच्यात काही संशय घेऊ नका. नामचिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये, नामभक्तीमध्ये ही ताकद, ही शक्ती आहे, इथं संशय घेऊ नका. मग काय करा? भर बसा, विश्वास ठेवा. विश्वास फार महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवा म्हणतात. कोडियाचे गोरे पण तैसे अहंकारी ज्ञान, त्याशी आता रिजे कोण, जवळी जाता चिळसवाने, प्रेत देह गौरविले तैसे विटंबवाने झाले, तुका म्हणे खाणे विष्टा, तैशा देह बुद्धी चेष्टा. या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकोबाराय परोक्ष ज्ञानी जो आहे, थोडक्यामध्ये शब्दज्ञानी किंवा अहंकाराने युक्त, अभिमानाने युक्त असलेलं जे ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्याचं जीवन कसं आहे याचा विचार या अभंगामध्ये करतात. त्याचं कसं ज्ञान आहे किंवा त्याचं जीवन कसं आहे. कोडी याचे गोरे पण, कुष्ठरोगी आहे. कुष्ठरोग म्हणजे कोड फुटलेला माणूस आहे, गोरा गोरा दिसतो तो, पण त्याचं ते गोरे पण काही खरं नाही. त्याचा तो रोग आहे, ती व्याधी आहे. तैसे अहंकारी ज्ञान. कोड फुटलेला माणूस किती गोरा दिसतो, किती गोरा दिसतो महाराज. आपल्या गोऱ्या माणसापेक्षा कितीतरी पटीने गोरा दिसतो, पण ते गोरे पण काही खरं नाही. ते खरं नाही. तुकोबाराय बोलतात तैसे, त्याप्रमाणे कुष्ठरोग, कोड फुटलेल्या रोग्याचा जसा तो गोरेपणा आहे, त्याप्रमाणे याचं ज्ञान आहे. कसं? अहंकारी ज्ञान, अहंकाराने अभिमानाने युक्त असलेलं ते ज्ञान आहे. तुकोबाराय फार मोठे परीक्षक आहेत. आपल्याला काहीच कळत नाही, पण तुकोबारायच्या समोर आलं की तुकोबाराय सगळा पान उताराच करतात महाराज. तसं त्याचं ज्ञान आहे. तुकोबाराय बोलतात अहंकारी ज्ञान आहे. मग ते ज्ञान समाजामध्ये, ते ज्ञान सांगत असताना अहंकाराने युक्त संपन्न असलेले जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं प्रबोधन करत असताना जे श्रवण करतात ते कसे तृप्त होतील? आपण म्हणतो ना, विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? ऐकणाऱ्याला कुठून समाधान लागणार आहे? तेवढ्यापुरतं मनोरंजन होतं, चांगलं वाटतं ऐकत असताना, पण बाजूला गेल्यानंतर त्यांचा आचार विचार बघितला नाही का, त्यांचं वागणं बघितलं की जे हुशार आहेत, चाणक्य श्रोते आहेत, ते म्हणतात नुसतं सांगण्यात आहे म्हणतात. ही म्हणजे आळंदीमध्ये जसे श्रोते आहेत तसे श्रोते ती किंमत देत नाहीत. आता आपल्याला, आपण इथं श्रवण करतो, नेहमी चिंतन करतो, कोणाचं आपल्याला ऐकण्याची इच्छा होते का? एखाद्याकडे ज्ञान कमी असेल, पाठांतर कमी असेल, पण ज्याचा आचार विचार निरभिमानी वृत्ती असेल, त्याचं महाराज ऐकू वाटतं. कसंही बोलू द्या, माझ्या बोबडिया बोला, कसंही बोलू द्या, पण ज्ञानाविषयी अभिमान असेल, शब्द पांडित्य असेल आणि वागण्यामध्ये, आचारामध्ये, विचारामध्ये शून्यता असेल किंवा अभिमान असेल, तर ते शब्द ऐकू वाटत नाहीत. म्हणजे आपल्याला तरी आपली ही स्थिती, माझा अनुभव तुम्हाला सांगतो, कोणाचं हे ऐकू वाटत नाही. हे तसं तुकोबाराय बोलतात, त्यांचं ऐकून कोण रिझणार आहे, म्हणजे कोण तृप्त होणार आहे त्याशी, कोण आता कोण रिझे, त्याचं ऐकून कोण तृप्त होणार आहे, कोणाला समाधान लागणार आहे? अरे समाधान सोडून द्या, असलेलं समाधान बिघडून जाईल. असलेलं समाधान बिघडून जाईल. जवळ जाता चिळसवाने, त्या कुष्ठरोग्याच्या जवळ गेल्यानंतर जसं आपल्याला लांबून गोरेपणा दिसतो, पण जवळ गेलं की किळस येते, तसं त्याच्याजवळ गेल्यानंतर आपल्याला किळस येते नाही का. प्रेत देह गौरविले तैसे विटंबवाने झाले. मग त्याचं जे ज्ञान आहे, त्याचं ज्ञान टिंगल करण्याकरता ते ज्ञान चांगलं आहे, त्याची टिंगल करतात, निर्भत्सना करतात. त्याला कळत नाही, त्याच्या लक्षात येत नाही. कशी टिंगल करतात? प्रेत देह गौरविले. प्रेत म्हणजे मृत शरीर, मेलेलं माणूस. आपण त्याला किती सजवतो महाराज. एक वारकरी असेल, मस्त स्नान घालतो गरम पाण्याने, नवे कपडे घालतो, नवं धोतर, नवा शर्ट, चांगला शुभ्र फेटा, चांगला फेटा बांधतात, गंध लावतात, मुद्रिका लावतात, बुक्का लावतात, तुळशीचा मोठा हार घालतात, चांगलं बसवतात. कधी कधी मला असं वाटतं की आपणही मरावं की काय, पण मेल्यानंतर हा सोहळा आपल्याला बघायला मिळणार नाही. किती सजवतात महाराज, पण मेल्यानंतर सजवतात का नाही? किती सजवतात. माणूस असेल, वारकरी असेल तर असं सजवतात. माता भगिनी असतील, एखादी सुवासिना असेल, तिला किती सजवतात, कुंकू लावतात, कुंकवाचा सडा टाकतात, सजवतात. पण त्याला त्याचा काय उपयोग आहे? मेलेल्या माणसाला, प्रेताला प्रेत देह शृंगारिले, देह शृंगारला पण प्रेताचा शृंगारला. तैसे विटंबवाने झाले, त्याप्रमाणे याचं ज्ञान उपहासाला कारण आहे. तुका म्हणे खाणे विष्टा, तैशा देहबुद्धी चेष्टा. मग त्याची जी क्रिया आहे, नुसतं शब्दज्ञानी, शब्द पांडित्य, अहंकाराने युक्त असलेलं जे ज्ञान, ज्याच्याजवळ ज्ञान आहे, त्याची जी क्रिया आहे कशी आहे?
विष्ठा खाणारा एखादं जे सुकर आहे म्हणा, एखादा पशु आहे, त्याप्रमाणे त्याची शारीरिक चेष्टा आहे. तुका म्हणे खाणे विष्ठा तैशा देह बुद्धी चेष्टा. तुकोबर आहे त्याची निर्भत्सना करता थोडक्यामध्ये या अभंगात. व्यापक हा विश्वांबर चराचर ज्याचेने, पंढरी राय तैसा नव्हे त्याचे धरी पावले, अवघ्यांचा हा ठाव देवी देव सकळ. बापरे. तुका म्हणे नकरी सोस भेदे दोष उफराटे. व्यापक हा विश्वांभर स्थितीपर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबारा या अभंगामध्ये हा परमात्मा व्यापक आहे, एक देशी नाही. न व्यापितो देशत्वांतो नित्यत्वान नापे कालतः न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. त्याला वस्तुभेद नाही, नाही का, देशभेद नाही, कालभेद नाही. देशकाल वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारी. हा परमात्मा व्यापक आहे. कोण आहे तो? विश्वांभर आहे. तो विश्वांभर, विश्वाचं भरण पोषण करणारा तो परमात्मा आहे. सगळ्या जगाला जगवणारा आहे. सगळं जग, चर अचर, जड चेतन, स्थावर जंगम, सर्व विश्व त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. ज्याने हे विश्व निर्मिले. या जगाचं निमित्त कारणही तोच आहे आणि उपादान कारणही तोच आहे. त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणतात. तोच परमात्मा आहे. चराचर ज्याचेने येतो वा इमाने भूताने जायंते येन जाताने जवांती जीवंती यत्पर्यंत अभिसंविशंती तद्वै जिज्ञासस्व तद् ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सोपाधिक ईश्वर. बरोबर आहे ना? त्याच्यापासूनच हे सगळं जग झालेलं आहे. चराचर ज्याचेने. कुठे आहे तो? पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभा आहे. पंढरी आहे विटेवरी. तो राजा आहे, विटेवरी आहे. मग काय करायचं? त्याची धरी पावले, त्याची धरी पावले, त्याचे चरणधर. चरणधर म्हणजे त्याचं स्वरूप, त्याचं मूळ स्वरूप तू अंतःकरणामध्ये धारण कर. चरण, पाय, स्वरूपार्थी हे शब्द आहेत. त्याचे चरण तू अंतःकरणामध्ये धर. अवघे याचा हाच ठाव. सगळ्यांचं हेच अधिष्ठान आहे. सगळ्या संपूर्ण विश्वाचं हेच अधिष्ठान आहे. विश्वाचं आहे यात नवल नाही. त्या विश्वामध्ये जे दिव्य देव आहेत, देवता आहेत, देवी आहेत, त्यांचंही हाच मूळ आहे. देवी देव सकळ. देवी, देव आणि सकळ इतर सर्व जग, सगळ्याचा हा अधिष्ठान आहे. अधिष्ठान रूपाने तो परमात्मा. तो देव, तो हा देवाचाही देव. बळया माझा पंढरीराव. त्याचे चरण तू धर. आणि तुका म्हणे नकरी सोस. तो हव्यास करू नको, प्रपंचाचा हव्यास करू नको. आणि भेद दोष फराटे. आणि या देवामध्ये भेद बघू नको. कोणत्या देवामध्ये? जो परमात्मा ज्याच्यापासून या संपूर्ण जगाचं जो अधिष्ठान आहे, देवाचं अधिष्ठान आहे, सगळं जग ज्याच्यापासून निर्माण झालेलं आहे, तो परमात्मा सध्या पंढरीमध्ये क्षेत्रामध्ये उभा आहे. हेच ब्रह्म आहे. याला ब्रह्म न म्हणणारे तुकोबारा बोलतात त्याचं बोलणं ऐकू नका. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे, त्याचे बोल ना ऐकावे. ही स्वयंभू मूर्ती आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणजे ब्रह्मच आहे. कुठं आलेलं आहे? नेणू ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले. का निरुपाधिक आहे. जरी आपल्याला डोळ्याने दिसत असलं तरी ते निरुपाधिक आहे. हे ब्रह्म आहे. पण तू जर म्हणत असतील हे एकदिशी आहे, पंढरपूर पुरतच आहे, नाही का, भक्ताच्या अधीन आहे, बाकीचे देव महाराज सगळे त्यांच्याकडे मोठा मोठा अधिकार आहे, सर्व शक्ती संपन्न आहेत. असा जर तुझ्या मनामध्ये भेद निर्माण होईल, भेद दिसेल तुला, तर हे काही बरं नाही. उपराटे तुला दोष लागेल असं म्हणू नको. भुंकून या सुने लागे हत्तीपाठी, होऊनी हिंपुटे दुःख पावे, काय त्या मशके तयाशी करावे आपल्या स्वभावी पीडित असे. मातले माकड वेटवी पंचारणा, घेतले मरणा धरणे तेने, तुका म्हणे संता पीडितील खळ, घेती तोंड काळे करुणी. संतांना दुःख देणारे, त्रास देणारे जे काही समाजामध्ये समाजकंटक आहेत, दुष्ट माणसं आहेत, त्यांची कशी फजिती होते या अभंगात तुकोबाराय उदाहरणाने सांगतात. भुंकून या सुने लागे हत्तीपाठी. गावामध्ये हत्ती येतो. भला मोठा प्राणी पाहिल्यानंतर गावातले काही कुत्रे त्या हत्तीच्या मागं लागतात, भुंकतात. बरं का, भुंकतात. असे आपण लहानपणी बघितलेले. हत्ती आला की ते कुत्रे भुंकतात. त्यांना वाटतं हा प्राणी एवढा मोठा कधीच बघितला आणि एवढा मोठा अचानक आला कसा, आणि सगळी माणसं त्याची पूजा कशी करतात, त्याच्या मागच कसे लागतात. त्यांना त्यात मला वाटतं एक बहुतेक त्या कुत्र्यांना त्याचा मोठेपणा आवडत नसावं म्हणून कुत्रे त्याला भुंकतात. पण भुंकून भुंकून तो हत्ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. हत्तीने कुत्र्याकडे लक्षच देऊ नये महाराज. हत्तीने कुत्र्याकडे लक्ष दिलं, आपली प्रगती खुंटल्याशिवाय राहत नाही. तुकोबारा बोलतात भुंकून या सुने लागे हत्तीपाठी. हत्तीच्या पाठीमागं लागतात, भुंकतात भुंकतात भुंकतात. काय होतं त्याच्या हत्तीने? काहीच होत नाही. होऊनी हुंपुटी दुःख पावे. ते स्वतःच छिन्न होतात, कष्टी होतात, नर्वस होतात. कोण? कुत्रे.
दुःख पावतात, त्यांना दुःख प्राप्त होतं. शेवटी भुंकून भुंकून तोंड दुखतच असेल ना हो. आता किती भुंकायचं, 1.5 तास भुंकल्यानंतर पुढेही टाईम चालला तरी शेवटी तोंड दुखतं ना. भुंकून 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 ते शेवटी नर्वस होतात, त्यांना दुःख प्राप्त होतं. काय त्या कुत्र्याला किंमत आहे हत्ती पुढं, काय त्या मशकीत आहे अशी करावी. त्या चिलटासारखं त्याची किंमत असणाऱ्या कुत्र्याने त्या हत्तीला काय करू शकतो, तो काय किंमत आहे. आपुल्या स्वभावी पीडित, पण आपुल्या स्वभावे पीडित असे, त्याचा स्वभाव आहे भुंकणं. त्याचा जसा स्वभाव भुंकणं आहे तसा आपला शांत स्वभाव शांतच राहायला पाहिजे. आपुल्या स्वभावे पीडित असे. मातले माकड विठवी पंचानना, घेतले मरणा धरणे त्याने. एखादं माकड आहे आणि जंगलामध्ये अरण्यामध्ये सिंहाला त्याने पंचानन म्हणजे सिंह, त्याला जर वाकडं लावले, त्याला वाकुल्या म्हणतात, ख्याक्कून केला असं तोंड माकड बघा, आपण मारायला गेलो असं दात विचकतो बघा. आता आपल्याला दात विचकल्यानंतर आपण घाबरतो, पण जंगलाचा राजा अरण्याचा राजा सिंह आहे, त्याला जर असं वाकुल्या लावल्या वाकडं लावल्या दात विचकले त्या माकडाने, तर तो काय गप्प बसणार आहे का. तुकोबाराय बोलतात त्यांनी मरणाला आमंत्रण दिलं त्या माकडाने, धरणं मांडलं मरणाला. घेतले मरणा धरणे, तेने मरणा धरणे घेतले. तसं तुकोबाराय बोलतात, सिद्धांत सांगतात. तुका म्हणे संता पिढीतील खळ, घेती तोंड काळे करून या. काय करायचे या जगामध्ये, असे जगाच्या अधिकारापासूनच्या अंतकाळापर्यंत राहणारच आहेत. आता हे बोलणं तुकोबारायचं ज्ञानोबारायचं नाही. ज्ञानोबाराय असते तर म्हटले असते, जे खळाची व्यंकटी सांडो मृदू अंतकरणे, नाही का. तुकोबाराय थोडं जरा कडक भाषेमध्ये बोलतात. पिढू द्या, पिडतात तर काय करायचं, त्यांचं तोंड काळं होईल. वाक्प्रचार आहे, तोंड काळं होले म्हणजे त्यांचा मान राहणार नाही जगामध्ये. तुकोबाराय ज्ञानोबाराय सामर्थ्य नव्हतं का, पण प्रतिकार केला नाही. आपण एक प्रमाण म्हणतो, भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी आणू. काठी आणू ना, काठी आणू म्हणजे काठी घेऊन लगेच प्रतिकार करायचा असा त्याचा अर्थ नाही आहे. मारामारा करायचा असा त्याचा अर्थ नाही आहे. आपल्याला परमार्थ साध्य करायचा असेल तर नाठाळाचे काठीमध्ये शब्दाचे मार द्यायचा आपण, नाही का. म्हणजे संत वचनाच्या आधारे त्याला शब्दाने समजावून सांगायचं. मारामाऱ्या खेळायच्या नाही आपण. मारामाऱ्या खेळल्यानंतर भलतंच होऊन बसेल, पण या प्रमाणाचा उपयोग भलत्याच ठिकाणी आपण करत असतो. तुकोबाराय बोलतात प्रतिकार करू नये आपण, त्याला करायचा असेल तर मग शब्दाने त्याला प्रतिकार, म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबारायचे शब्द असतील, ज्ञानोबारायचे शब्द असतील, ज्या शब्दाने त्याचाही तो अभिमान, त्याचा अहंकार, खळपणा निघून जाईल आणि त्याचंही जीवनाचं कल्याण होईल. हा आपला परमार्थिक मार्ग आहे. तुकोबाराय बोलतात काय करायचं. तुकोबारायच्या हातामध्ये शक्ती नव्हती का. अंबाजी बुवाने काट्याच्या काठीने मारलं तरी तुकोबाराय काही बोलत नाही. म्हणजे काय, तुकोबाराय काय सामर्थ्य कमी आहे का तुकोबारायचं. नाही महाराज, सामर्थ्य कमी नाही. क्रोधयुक्त अंतकरणाने दृष्टीने बघितलं असतं तर महाराज धडधड आग लागली असती, भस्म झाला असता. कोण, अंबाजी बुवा. नाथ महाराजाच्या अंगावर 108 वेळा आपण उदाहरण सांगतो ना. तो यवन थुंकला तरी नाथ महाराज पुन्हा गंगेमध्ये जातात, गोदावरीत जातात, स्नान करतात, पुन्हा येतात. नाथ महाराजामध्ये ताकद नव्हती का, पण नाथ महाराज विरोध करत नाहीत. शेवटी तोच या कुत्र्याप्रमाणे भुंकून भुंकून कंटाळा. पान किती खाणार आहे महाराज, शेवटी पान आहे, 1 2 4 5 10 पानं खाईल. किती पट्टीचा पान खाणार असला तरी शेवटी आग होईल ना चुन्याने आणि त्या काथ्याने. आग होऊ लागली थोबाडाची. वर आल्यानंतर पाय धरले नाथ महाराजांचे, क्षमा करा. पुन्हा नाथ महाराज म्हणतात तुमचे उपकार आमच्यावर आहेत, 108 वेळा गोदावरीचं स्नान तुमच्यामुळं आम्हाला झालं. काय विनम्रता आहे महाराज. तुकोबाराय तोच भाव या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे संता पिढीतील खळ, घेती तोंड. त्याचंच महाराज आजही त्याची निर्भत्सना आपण करतो का नाही. थुंकणाराची, अंबाजीबुवाची जगामध्ये तोंड काळं होणंच आहे. तुकोबाराय हा भाव या अभंगात प्रकट करतात. गरजत जावे नामावळी, प्रेमे टाळे वाहून येणे सुखे पुढती धावे, भेटी सेवे गोपाळा, लोटांगण घाला तळी, वंदा धुळी संतांची. तुका म्हणे विठ्ठलला हो ऐसा बाहो उभारा. नामपर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय सांगतात या अभंगामध्ये गरजत जावी नामावळी, प्रेमे टाळे वाहुनी. प्रेमे टाळे वाहुनी नामावळी गरजत जावी. हाताने प्रेमाने टाळे वाजून परमात्म्याचं नामसंकीर्तन करावं. नामसंकीर्तन केलं पाहिजे प्रेमाने. पुन्हा येणे सुखे पुढते धावो. या नामचिंतन भक्तीच्या माध्यमातून प्राप्त होणारं हे सुख आहे, त्या सुखाने आपण पुढे प्रवास करावा, पुढती धावे. आणि पुढती गेल्यानंतर म्हणजे विशिष्ट अधिकार प्राप्त झाल्यानंतर काय काय आपल्याला फलश्रुती प्राप्त होईल. गोपाळा सवे भेटी, परमात्म्याची आणि आपली भेट होईल, नाही का. अभिन्नत्वाने आपल्याला परमात्म्याची भेट होईल, आपण तत्स्वरूप होऊन जाऊ. लोटांगण घाला तळी, वंदा धुळी चरणांची. हे करत असताना संतांच्या सान्निध्यात जर आपण असलो तर त्यांच्या चरणावर लोटांगण घालावं. ज्ञानोबारायच्या मंदिरात गेल्यानंतर पहिलं आपण लोटांगण जसं घालतो तसं आपण संतांच्या मेळ्यात असल्यानंतर संतांना लोटांगण घालावं. गर्दी असेल लांबून नमस्कार करावा. संत पुढे निघून गेले,
ज्या धुळीवरती ज्या मातीवरती संतांचं चरण लागलेले आहेत त्या चरणाच्या खालची माती घ्यावी आणि कपाळाला लावावी. वंदा धुळी चरणांची, कारण संत चरण रज लागता सहज वाचनेची बीज जळून जाय. तुका म्हणे निवेतनू रजक्कणू लागता. संत चरणाची धूळ सामान्य नाही, त्या धुळीची अपेक्षा ब्रह्मांड नायक परमात्मा सुद्धा करतो. याकरता नामयाचे पाठी चाली की शिराज लागावया रज चरणीचे. ज्या तुकोबराच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल करते ते सामान्य माती नाही, म्हणून चरण धुळी वंदावी. त्यांच्या चरणाची माती आपण आपल्या कपाळाला लावावी. काय श्रद्धा आहे, काय निष्ठा आहे महाराजांच्या अंतकरणामध्ये, अपार निष्ठा आहे. तुका म्हणे विठ्ठल लाहो ऐसा बाहू उभारा. आणि परमात्म्याचं नामचिंतन प्रेमाने हाताने टाळे वाजून तुम्ही तर करा, पण संपूर्ण विश्वाला या नामस्मरणाचा वर हात करून प्रचार प्रसार करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गे नाही. तुका म्हणे विठ्ठल लाहो ऐसा बाहू उभारा. परमात्म्याच्या नामचिंतनासाठी तुम्ही नका लाहो करा, घाई करा. पदोपदी पाया पडणे करुणा जाण भाकावी. येगा येगा विसाविया करुणा दया सागरा. जोडून या करकमळ नेत्री जळ भरोनी. तुका उभा दान पात्र पुरवी आर्त विठोबा. तुकोबारा या अभंगातून करुणा भागतात पांडुरंगाला. उपदेश करुणा भागतात, करुणापर प्रकरणातला अभंग आहे. कशी करुणा भाकावी, परमात्म्याची कशी करुणा करावी. पदोपदी पाया पडणे, पावलोपावली. पदोपदी म्हणजे पावलोपावली, वाक्प्रचार आहे हा. पदोपदी पाया पडणे, वारंवार, पुन्हा पुन्हा, वाक्प्रचार नाही, पुन्हा पुन्हा पाया पडणे वारंवार. काही काही माणसाचं महाराज गुणच असतो नाही का, गुणच आहे तो. एक तर पाया पडणं एवढं सोपं नाही, कोणाच्या पाया पडू वाटणं हे त्याच्याकरता अहंकार कायमचा मुळा सगळं गेला पाहिजे. बाबा पाया पडतात, आपल्याही पाया पडतात हे सोपं नाही. पदोपदी पाया पडणे, वारंवार पाया पडावं. अशा अनेक महात्म्य तळ्यामध्ये आळंदीमध्ये आपण पाया पडलो की, आणि आपल्या वारकऱ्याचा हा नियमच आहे, पाया पडी जन एकमेका. आपल्या कोणी पाया पडलं की आपण त्याच्या पाया पडावं नाही का. त्याने काय होतं, आपला असलेला थोडाफार अहंकार, स्पुंज अहंकाराचा तोही नष्ट होतो. पदोपदी पाया पडणे, त्याच्या पाया पडावं, परमात्म्याच्या किंवा संतांच्या पाया पडावं. करुणा जाण भाकावी आणि करुणा भाकावी. कशा करता करुणा भाकावी, हे देवा येगा येगा विसाविया. तुझी प्राप्ती झाल्यानंतर खरी विश्रांती प्राप्त होणार आहे. तू सगळ्या जगाचं विश्रांती स्थान आहे. सगळ्या जगाला विश्रांती तुझ्या ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुरी. देवाला सुद्धा इथं विश्रांती मिळते ज्ञानोबारायांच्या जवळ. म्हणून तर नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. इथं विश्रांती आहे. आणि म्हणूनच की काय, आळंदीत आल्यानंतर बसला की माणूस झोपतो बघा. त्याला झोपी करता गोळी घ्यावीच लागत नाही. ज्याला गोळ्या खाऊन झोप येत नाही अशा माणसाने आळंदीत राहावं. इथं अष्टादशामध्ये येऊन बसावं. झोप आल्याशिवाय इथं विश्रांती आहेच, प्राकृत का होईना पण विश्रांती आहे ना. अहो झोपत नसेल तर आरोग्य चांगलं राहील का? आरोग्य चांगलं राहण्यासाठी झोप पाहिजे. मला गावाकडे दुपारी झोपण्याची सवय अजिबात नव्हती, पण इथं आल्यापासून दुपारी झोपल्याशिवाय काहीही सुचत नाही. आणि मला वाटतंय आपलंही तसंच असेल बऱ्याच जणांचं. त्याचं कारण आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं, थोडी विश्रांती घ्यावी लागते. विश्रांती आहे संतांच्या चरणाजवळ आणि देवाच्या चरणाजवळ, देवर परमात्म्याच्या स्वरूपात विश्रांती आहे. म्हणून देवाला प्रार्थना करावी, आम्हाला खरी विश्रांती, निरंकुशा विश्रांती नाही का, सांकुशा नव्हे, तसे तृप्तीचे प्रकार केले. ती विश्रांती आम्हाला प्राप्त व्हावी याकरता येगा येगा करुणादया. आपण करुणाचे सागर आहात, करुणादया सागरा. हात जोडावे जोरून या कर कमळ नेत्र जळ भरोणे. आणि मनापासून अंतःकरणापासून प्रार्थना करत असताना हात जोडून डोळ्यातून अशा प्रेमाश्रूच्या धारा लागल्या पाहिजेत. जोडून या कर कमळ नेत्री जळ भरोणे. तुका म्हणे उभा दान पात्र पुरवी आर्त विठोबा. पुरवी आर्त विठोबा. देवा मला तुम्ही दान द्यावं, प्रेमाचं, विश्रांतीचं, ज्ञानाचं, भक्तीचं, वैराग्याचं, प्रेमसुखाचं. याकरता मला तुम्ही पात्र करा. पात्र नसेल, योग्य नसेल तर पात्र करा, योग्य करा. मी तुमच्या दारामध्ये प्रेमसुखाकरता उभा आहे. आपण प्रेम भांडारी आहात. ठाकोलो शेद्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा. प्रेम भातुके पाठवा. आणि तुम्हाला वाटत असेल योग्यता नसेल तर तुम्ही योग्य करा, त्या दानास लायक करा, योग्य करा. तुका म्हणे दान पात्र पूर्वी अर्थ आणि माझी इच्छा पूर्ण करा. मृगाच्या अंगी कस्तुरीचा वास असे ज्याचा त्यास नसे ठावा. भाग्यवंत घेती वेचून या मूल भार बाही मेले वाहता ओझे.
चंद्रामृताची तृप्ती पारणे चकोरा भ्रमराशी चारा सुगंधाचा अधिकारी येथे घेते हातोबटे परीक्षावंत दृष्टी रत्न जैसे तुका म्हणे काय आंधळे या हाती दिले जैसे मोती वाया जाय. या अभंगाचा थोडा अर्थ स्पष्ट होत नव्हता. आल्यानंतर मी बाबांना विचारलं थोडं जरा याचा अर्थ काय आहे. मृगाचे अंगे कस्तुरीचा वास. मृग आहे, हरिण आहे. सगळ्या हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी नसते. एक विशिष्ट हरिण आहे, त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी असते. पण आपल्या नाभीमध्ये बेंबीमध्ये कस्तुरी आहे. त्या हरणाला काही त्याचं ज्ञान नसतं, त्याला सुगंध येतो. पण त्या कस्तुरीकरता मृग हिंडे वनांतरी, नाही का, वनामध्ये त्या शोधात हिंडतं, नाही का, फिरतं ते. पण त्याला कस्तुरी काय प्राप्त होत नाही किंवा त्याचं ज्ञान त्याला नसतं. असे ज्याचा त्यास नसे ठावा. ज्याच्या मृगामध्ये कस्तुरी, त्याला त्या कस्तुरीचं ज्ञान नसतं, त्याला ठावं नाही. पण ती कस्तुरी मात्र आपल्याकडे विकत घेण्याकरता जे भाग्यवंत आहेत, हुशार आहेत, दैववान आहेत, भाग्यवंत ही ती वेचून मोल. ती कस्तुरी घेण्याकरता पैसे महाराज देतात, खर्च करतात, किती पैसे लागो, आणि ती कस्तुरी विकत घेतात. आणि भारवाही मेले वाहता ओझे. आणि ती भार, त्या कस्तुरीचं ओझं वाहणारा हरीण किंवा विकणारा जो माणूस आहे ते ओझं वाहून मरतो. त्याला काय मिळते? कस्तुरी, पैसे मिळतात. पण पैसे कवर राहणार आहेत? भारवाही मेले ओझे वाहुने. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमराशी चारा सुगंधाचा. चंद्राच्या अमृतापासून तृप्ती चकोराची होते. चकोरा चंद्रामृत फावले. चकोरालाच ते महाराज एक कला आहे. त्या चंद्राच्या किरणातून श्रवणारं अमृत प्राशन करण्याची ती विचिती मने वावाळे चकोर तलगे. पिला तलगे म्हणजे पिलं, मने मवाळे. ते कसे अमृतकण वेचावे ती कला चकोरांना आहे. पण ते अमृत माझ्यामध्ये आहे याचं ज्ञान चंद्राला नाही. चंद्रामृत प्राशन करून चकोर तृप्त होतो. भ्रमराचारा सुगंधाचा. फुल आहे, सुगंधी फुल, फुलामध्ये असतं. बाहेरून मकरंद येते, भ्रमर येतात, भुंगे येतात आणि त्या फुलातला मकरंद सेवन करतात. पण फुलाला त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे अधिकारी येथे घेते हातोबटी. अधिकाराचा आणि फलाचा संबंध असल्यामुळे जे अधिकारी आहेत, जे वर्म जाणणारे आहेत, त्या हातोटीने त्या तत्वाचा स्वीकार करतात. जे परीक्षवंत आहेत, ज्याच्यासमोर रत्न आहे खरं, वास्तविक खरं, योग्य आहे का, काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, इंग्रजीमध्ये, खऱ्याला, खरं खोटं, हां, रिअल नाही, दुसरं काय आहे ना, वास्तव, खरं, इंग्रजीमध्ये शब्द आहे ना, हां, ट्रू. जे खरं रत्न आहे ते खरं रत्न परीक्षवंताच्या डोळ्यातून जातच नाही महाराज. त्याची परीक्षा होतेच. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे काय आंधळ्या हाती दिले जैसे मोती वाया जाय. आंधळ्याच्या हातामध्ये मोती दिल्यानंतर त्याचा काही उपयोग होणार आहे का? ते वाया जाणार आहे. तसं या अभंगाचा अर्थ असा आहे, जे ज्ञानी आहेत, म्हणजे ज्यांना श्रोत्रियता आहे, ब्रह्मनिष्ठता आणखी प्राप्त झालेली नाही, ज्यांच्याकडे परोक्ष ज्ञान आहे पण दृढ अपरोक्ष ज्ञान आहे पण दृढ अपरोक्ष ज्ञान नाही, असे जे आहेत त्यांच्या वक्तव्याने, त्यांच्या व्याख्यानाने, त्या ज्ञानाने बाकीच्यांना लाभ होतो, पण स्वतः मात्र ती तसेच कोरडे राहतात. याकरता प्रातस्मरणीय वंदनीय गुरुदेव भोलेबाबा सांगायचे, बुवा त्या चरख्यामध्ये ऊस घातल्यानंतर आपण उन्हाळ्यात पाहतो मोठ्या गमतीने सांगायचे, त्याच्यातून रस बाहेर निघतो. अनेक माणसं रस पिऊन जातात पण त्या चरख्याला मात्र रस मिळत नाही. तसं हे असे जे आहेत ते सांगतात पण त्यांना मात्र त्यातली अनुभूती नसते. अशा अर्थाचा अभंग आहे. करा लागपाट धरा पंढरीची वाट जवळ नाही चपेट घात पडिला काळाचा दुजायचा नाही कोणी जो या काळी भयातुनी करा म्हणून हा विचार ठायचा होती गात्रे बिंबळी दिवस अस्तमाना काळी हाते वाहे टाळी जव मोकळी आहे ती कार्य घेतला से सोस तुझं वाटत आहे कैसे तुका म्हणे ऐसे पुढे कैला हासी. तुकोबाराय या अभंगामध्ये उपदेश करतात. पंढरी प्रकरणातला अभंग आहे. चला वारी आलेली आहे कार्तिकीची, लागपाट करा, घाई करा, गडबड करा, त्वरा करा. साधना करण्याकरता त्वरा करावी पण फलप्राप्ती करता त्वरा करू नये. तुका म्हणे याशी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळो हळूहळू. पण साधनेला मार्गाला लागत असताना त्वरा करावी, झडझडोनी व्हायला अनेक त्वरा केलीच पाहिजे संप्रदायामध्ये प्रवेश करण्याकरता. म्हणून तुकोबारा म्हणतात, करा काला लागपाट, पाठलाग करा, त्वरा करा. काय करायचं? धरा पंढरीची वाट, पंढरीची वाट धरा.
तुम्ही आम्हाला घाई करण्याकरता का बरं सांगता महाराज? अरे क्षणभंगूर नाही भरवसा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. माशी पाकडी तव हे सरे, माशीने पंख फडफडावे तेवढ्यामध्ये हे कधी जाईल सांगता येत नाही. हातामध्ये घेतलेला घास मुखात जाईल, मुखातला घास पोटात जाईल, तो पचन होईल याची शाश्वती देता येणार नाही. म्हणून करा लागपाट करा, त्वरा करा तुकोबाराय सांगतात. आणि पंढरीची वाट धरा, जवनाही चपेट घात पडिला काळाचा. जोपर्यंत काळाची चापट पडली नाही महाराज, काळाची चापट आहे ती, तोपर्यंत त्वरा करा. का बरं त्वरा करा? दुजा ऐसा नाही कोणी जो याकडे भयातून करा म्हणून हा विचार ठायचा. या जगामध्ये विश्वामध्ये तुम्हाला भीतीतून, मृत्यूच्या भीतीतून, काळाच्या भीतीतून सोडवणारा दुसरा कोणीच नाही, कोणीच नाही महाराज. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या, आणि खरंच कोणी नाहीये सोडविना. बंधू वगैरे अभंग आहे ना तो, कोणीच सोडवत नाही. पाठीची बहीण सगळे बाजूला राहतात. या मृत्यूच्या भयातून सोडवणारा तोच आहे. करा म्हणून हा विचार, प्रारंभीच हा विचार करा आणि लागपाठ करा. आणि करू ना थोडं लग्न राहिले, ठकीचं लग्न झाल्यानंतर करू. तेवढं लग्न झालं की करशील तू. तुझं शरीर काय तसंच राहणार आहे का? होती गात्री बेंबळी, डोळे पडतील ना शरीर हातपाय. दिवस अस्तमाना काळी हाते वाहे टाळे जव मोकळे आहे ते. हाताहून त्याला अर्धांग वायू म्हणतात. वारं गेलं नाही तोपर्यंत हाताने टाळे वाजव. कीर्तनामध्ये कीर्तनकार सांगतात टाळे वाजवा, भजन करा. हे उगाच सांगत नाही. जोपर्यंत हात चांगली, हात होती लुळे, हे पुढील मोठके कळे, तब करुणी घाली सगळे दानादिके. जोपर्यंत हातात आहे आपल्या तोपर्यंत दान करा, धर्म करा, हाताने टाळे वाजवा. तुकोबाराय बोलतात त्या खरे 50च्या पुढं वय चाललं की हळूहळू महाराज आपले हे रिटायर होतात, सगळे अवयव होऊ लागतात रिटायर. अलीकडे तर 40च्या पुढंच हळूहळू. माझाच गुडघा दुखायला लागला आताच. 42-43 वय सुरू आहे. हात होती गात्रे बेमळे, दिवस असतं माना काळी, दिवस असताला जाईल. आयुष्यरूपी भानू म्हणून काय करा, हात वाहे टाळे जव मोकळे आहे ते. कारे घेतला अशी सोस, तुझं वाटत आहे कैसे तुका म्हणे ऐसे पुढे कैला हसी. तुकोबाराय अत्यंत कळवळ्याने सांगतात, अरे एवढा संसाराचा सोस तू का घेतलास? म्हणजे हव्यास. खूप हव्यासी असतात माणसं महाराज, तृप्तच होत नाहीत. नुसतं बोलण्यात तृप्ती दाखवतात पण नाही. एकदा व्यसन लागलं ना माणसाला, तृप्त होत नाहीत माणसं. तुकोबाराय थोडं जरा आपल्या हितासाठी, कल्याणासाठी म्हणतात, बाबा कशाला सोस घेतलास तू एवढा संसाराचा? का रे घेतला अशी सोस? तुझं वाटत आहे कसे? कसं बरं तुला काहीच वाटत नाही? मस्तपैकी महाराज संसार करतात लोक, काही नाही. म्हणजे बघा ना, आपण काही नाही, आळंदीत येऊन मस्त संसार करतात. मस्त आळंदीसारखं क्षेत्र आहे, ज्ञानोबारायचं दर्शन करावं, परिक्रमा करावी, एखादा तास त्यातून काढावा, कोण्या साधूच्या संगतीत जावं, थोडं श्रवण करावं. प्रपंच तर अनंत जन्मात केला नाही, ह्याही जन्मामध्ये सुटत नाही, पण थोडं जाऊन कुठंतरी स्थिर वृत्ती करून आपल्या मनामध्ये आपण जीवनाचं कल्याण करण्याकरता आपला जीवनाचा काळ थोडा सार्थकी लावावा असं कोणालाच वाटत नाही. मस्तीत माणसं आहेत महाराज, मस्तीत. बाकीच्याच सोडून द्या, पण आपलेच बंधू काही मस्तीत आहेत, काही घेणं देणं नाही, मस्त आहेत. तुकोबाराय थोडं नाराज होतात आणि म्हणतात, बाबा कशाला सोस घेतलास? कशाला हव्यास घेतलास? तुका म्हणे ऐसे पुन्हा हे शरीर गेल्यानंतर असं शरीर पुन्हा मिळणार आहे का? सुखाची वस्ती झाली माझे दिवी, तुका तुमच्या गोसावी कृपादाने रूप वेळोवेळा आठवे अंतरी बैसोनी जो भारी राहिले ते. विसावले मन विटले प्रपंचा, गोडावली वाचा येणे रसे. तुका म्हणे काही नाठवेसे झाले, दुसरे विठ्ठले मजा आता. तुकोबाराय दान देण्याकरते, दान परमात्म्याने द्यावं म्हणून उभे आहेत ना. तुकोबारायांना वाटलं की आता दान परमात्म्याने दिलेलं आहे, कृपेचं दान दिलेलं आहे, प्रेमाचं दान दिलेलं आहे. प्रेमाचं दान दिल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, आता माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला? सुखाची वस्ती झाली. वसती म्हणजे राहणे. पहिल्या वर्षाला हा धातुपाठ केलेला आहे, राहणे. आपल्या अंतकरणामध्ये सुख नाही असं नाही, पण ते वसत नाही, वसल्यासारखं राहतं पुन्हा जातं निघून. पण तुकोबाराय बोलतात, आता वसलं ते म्हणजे राहिलं. आपल्या अंतकरणातलं सुख भाडेकरूसारखं आहे, आणि तुकोबारायच्या अंतकरणातलं सुख मालकासारखं आहे, घरमालकासारखं. घरमालकाला कुठं घर मरेपर्यंत त्याचंच आहे ना, त्याला तो राहतो. तुकोबाराय बोलतात, ते सुख आता देवा तू कृपा केल्यामुळे वसलं म्हणजे राहिलं. सुखाची वस्ती झाली माझी जीवी, माझ्या अंतकरणात मनामध्ये सुखाची वस्ती झाली. तुमच्या गोसावी कृपादाने कृतज्ञता व्यक्त करतात, देवा तुमच्या कृपेने झालं हे गोसावी स्वामी, इंद्रियांचा स्वामी, इंद्रियाचा धनी, तुमच्या कृपेने झालं. मग काय करणार तुम्ही? काही नाही, आता
ते सुख म्हणजे तुमचं स्वरूप आहे, मला समजलंय. आणि त्याच रूपाला मी वेळोवेळाला प्रत्येक क्षणाला मी निहाळील, त्याला पाहीन. रूप वेळोवेळा आठवी अंतरी, अंतरामध्ये अंतःकरणामध्ये अंतर्मुख होऊन त्याच रूपाचं नित्य चिंतन करेल मी. वा, आता मी जगाकडे पाहणार नाही, नित्य महाराज त्या रूपाचा मी चिंतन करेल, निहाळेल. कोणत्या? जे बैसले जिव्हारी राहेनु जे बैसले, माझ्या जिव्हारी म्हणजे माझ्या अंतःकरणात हृदयात जे बसलेले त्याला निहाळीन. आणखी काय झालं? विसावले मन विटले प्रपंचा. 2 प्रकारच्या फलश्रुती प्राप्त झाल्या. मन विश्रांतीला प्राप्त झालं. चांगलंय महाराज. परमार्थ करणाऱ्या साधकाचं मन विश्रांत असतं बरं का, आणि संसार करणाऱ्या माणसाचं मन श्रांत असतं. तळमळ करतात, रात्रंदिवस तळफड करतात. खरोखर मनाला विश्रांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर गात्याचं चिंतन आपण करावं, तुकोबाराच्या सानिध्यात जावं, परमात्म्याचं चिंतन करावं. मन शांत होतं महाराज. फकीर जरी करून ठेवलं देवानं तरी काही नाही महाराज, निश्चिंत असतात. काही काही साधक काहीच नाही जवळ आहे, पण तेज असतं चेहऱ्यावरती, गाल गुबगुबीत असतात, मस्त असतं महाराज. का? मनामध्ये परमात्म्याला आठव करतात, त्याचा आठव करतात, चिंता नाही. परमात्म्याला मनात साठवल्यामुळे तुकोबाराय देवाला बोलतात, मन विसावलं आणि मन विटलं सुद्धा. कशाला? प्रपंचाला विटलं. आता विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. माझं मन विटलंच पाहिजे महाराज. तिकडं मन विटल्याशिवाय इकडं मन भेटत नाही. परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी अगोदर तिकडं विटावं लागतं, मग इकडं भेटतं. आपण म्हणतो दोन्ही इकडं पाहिजेत. अरे दोन्ही पेवावरी ठेव जाता हात. तुकोबाराय प्रपंच केला नाही तो सहज, ते नाटक आहे तुकोबारायांचं. संसार तुकोबारायने केलाच कुठं? प्रारब्धाने. ते मन विटलेलं आहे. वमन ते मनी बैसले ते. वांती केल्यानंतर जशी किळस येते त्याप्रमाणे तुकोबारायला किळस येते विषयाची. नका मज पाशी वधू प्रपंचाची विषय किळस येते तुकोबारायांना. विटले हे मन प्रपंच, गोडावले वाचा येणे रेषा. आणि आता आमची वाणी देवा तुझ्या नामरसाने गोड झालेली आहे. वाह, भगवंताचं नामचिंतन करणाऱ्याची वाणी गोड लागते महाराज. असं वाटतं संपूच नाही सत्र. आणि आमचं सत्र आता वेळ झालेली, पण बघतात काय काय वेळ झाली तरी हा बाबा कधी उरकतो. पण ज्याची वाणी गोडवलेली त्याचं महाराज सत्र सुरू असताना असं वाटतं बाबा बोलायला लागले की महाराज बोलतच राहावं, असं आपल्याला अनुभव येतो. असं वाटतं पाठ संपूच नाही, कारण बाहेर आलो रे आलो. आपलं काही एवढं पक्क नाही ना. पुन्हा विक्षेप आळंदीतला आपल्यासमोर असतोच, पण तिथून थोडं जरा त्या संतोषी माता ना त्या मंदिरापासून गाडी अशी निघाली. हा 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 हा, सगळ्याला अनुभव येतो. पुन्हा त्या रोडला लागल्यानंतर अशी गाडी गेली, आला शीतळ शांतीचा वारा. गाडी लावून पुन्हा आतमध्ये गेलो की वाह, सगळेच दुःख नाहीसे होतात महाराज. किती आघात येऊ द्या, शांत. कसलाही माणूस गार झाल्याशिवाय राहत नाही. गार होतो, थंड होतो, सगळ्याला अनुभव आहे. तुकोबाराय बोलतात, वाह वाणी गोडावली. नामचिंतनामध्ये वाणी गोडावली तैशी रसाळ, नाही का? तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृत सुद्धा त्या वाणीच्या पुढं फिकं पडलेलं आहे. गोडावले वाचा येणे रसे, या नामरूपी रसाने किंवा रसो वैसा हा ब्रह्मरूपी रसाने आमची वाणी गोड झाली. तिन्ही वाण्या गोड झाली. परापश्यंती मध्यमा वैखरी. गोड झाल्या म्हणजे तत्स्वरूप झाल्या, परमात्म स्वरूप झाल्या त्या वाण्या. तुका म्हणे जना लाविली निशाणी, सेविता हे धनी होत नाही. तुकोबाराय बोलतात, आता आम्ही निशाणी म्हणजे विशेष आवड, गोडी, उत्कट, इच्छा. शिराणी का? हां, शिराणी म्हणजे विशेष आवड आता आमची नामाच्या ठिकाणी आहे. आणि सेविता हे धनी होत नाही. नामचिंतन, नामस्मरण हे अशी तृप्ती महाराज. या तृप्तीला भूक लागते. आता हे अनुभवाचे जोगे नवे बोलायचे बरं का. ज्ञानोबारायच्या काही अभंग आहे, तृप्ती भुकेली काय करू माय. आता माणूस खाल्ल्यानंतर तृप्त होतून पुन्हा तृप्तीला कशी भूक लागते हे ज्ञानोबारायांनाच माहिती. आपला एवढा काही अधिकार नाही. पण हे मात्र भक्ती सुखामध्ये आहे. हे हा तुकोबारायांचा अनुभव आहे. हा घ्या माझा अनुभव. तृप्ती होत नाही म्हणून तर या तृप्ती होत नसल्यामुळे घेईन मी जन्म, तुका म्हणे गर्भवासी. हे भक्तिसुख पुन्हा उपभोग घेण्याकरता पण हे प्राप्तिपूर्वक निषेध आहे. हा, त्यांना जीवनमुक्ती अवस्था प्राप्त आहे. हे स्वतः सिद्ध संत आहेत, आपल्या उद्धाराकरता आलेले आहेत. आपण हे म्हणू नये मोक्ष सुखा हानू लाथा. मोक्ष काय महाराज आपल्या बापाचा असा ठेवलेला आहे का? काय ठेवायचं असं संपत्ती ठेवतो बाप? एवढा सोपा आहे का? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत महाराज त्रिधा त्रिपट होते.
विवेक श्रवणे खरपुषे व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोकशे बुद्ध्याधिकांचे सोपं नाही, हे तुकोबाराय म्हणतात. म्हणजे आपणही कधी कधी ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे, याकरता तुकोबाराय बोलतात. तुकोबाराय बोलतात, सेविता हे धणे पुरेना, तुझे मजपाशी मन माझी तुझं भूक तहान, जिवार ते एके ठाई तुझे बोलायचे नाही, माझे या कौतुके उभा पाहाशी भातुके, तुका म्हणे साचे येथे मागील कैचे. तुकोबाराय आता बोलतात, देवा आता असं झालेलं आहे, तुझं मन माझ्यापाशी आले, आता बस कामच झालं आपलं माझं. ज्या अर्थी तुझं मन माझ्या ठिकाणी, त्या अर्थी माझं मन सुद्धा त्याच्या ठिकाणी. आपण म्हणतो माझे चित्त तुझे पाय राहे ऐसे करी, काही प्रार्थना तुकोबारायांनी केलेली, पण जोपर्यंत आपण त्याला मन देत नाही तोपर्यंत तोही आपल्याला त्याचं मन देत नाही. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. परमात्म्याला आपण जसं देऊ, जे देऊ तोच परमात्मा तसंच आपल्याला तोच देतो. तुकोबारायांनी मन दिल्यामुळे परमात्म्याने मन दिलेलं आहे. तुझे मन माझे नाही का मजपाशी, तुझे मजपाशी मन. आता माझी तुझं भूक तहान, मला भूक लागलेली, तहान लागलेली, म्हणजे मला काय अपेक्षा आहे, काय इच्छा आहे, ते तुला सर्व कळतं महाराज, तुला सर्व कळतं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाम. हा योगक्षेम आघवा तयाचा मज चिपडीला पांडवा, जयांच्या सर्व भावाश्रय मी. तो परमात्मा सर्व चालवतो महाराज. भक्ताची सगळी भूक ताण त्याला लागते, योगक्षम तो चालवतो. त्याचं कारण तुझं मन माझ्याजवळ आहे. जिव्हा रते एके ठाई तुझे बोलायचे ना. आता आम्ही एकच करणार, आमची जिव्हा एके ठाई रते, म्हणजे एका नामचिंतनाला सोडून आता राहणार नाही, तुझं नामस्मरण करणार, तुझे बोलायचे नाही, दुसरं आम्ही काहीही बोलणार नाही. माझी या कौतुकी उभा पाहाशी भातुके. आता माझ्या या कौतुकाने तू उभा आहेस आणि आमच्याकडे कौतुकाने पाहतोस. तुला काय लागतंय आता, म्हणजे काय खाऊ पाहिजे, भक्ताला कोणत्या वेळेला काय पाहिजे, परमात्मा त्या वेळेला बरोबर तो पुरवतो. असा कौतुकाने तू माझ्याकडे पाहत आहेस. तुका म्हणे साचे येथे मागील कैचे, तुका म्हणे साचे येथे मागील कैसे. आता खऱ्या अर्थाने मागं आमचं प्रारब्ध असेल, काही कर्म असेल किंवा काही दोष असतील, आता ते काहीही राहिलं नाही. खऱ्या अर्थाने मागील कैचे, आता मागे वरी कसली शिल्लक राहिलेली नाही. पुढे 2 अभंगामध्ये तुकोबाराय मागणे मागतात, प्रार्थना करतात. हिची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकवणे दे हरी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ, चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. हा अभंग खेडेगावामध्ये म्हटलं की म्हणतात आता चला भजन संपलं जेवायला, सगळ्याच्या पाठ असतो हा अभंग, कोणता नसला तरी. सुंदर आहे ते ध्यान. आणि हेची व्हावी माझी आस, हा मागणी प्रकरणातला अभंग आहे. काय अपेक्षा आहे महाराज? महाराज म्हणतात काहीच अपेक्षा नाही, हेची व्हावी माझी आस. काय इच्छा आहे? जन्मोजन्मी तुझा दास. आम्हाला जन्म मिळाला तर तुझा दास करून ठेव. नाही का, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. भाग्यवंत आहेत ते जे पंढरी रायाला शरण गेलेले आहेत. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरी राया. म्हणून देवा तुझा दास करून ठेव, हीच माझ्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, प्रत्येक जन्मामध्ये तुझं दास्यत्व मला दे. दास्यत्व दे म्हणजे पंढरीचा वारकरी झालं पाहिजे. म्हणून आपल्या जोग महाराजाची संस्था कीर्तन संस्था नाही, सद्गुरू श्री जोग महाराज कीर्तन संस्था असं नाव नाही, वारकरी शिक्षण संस्था. काय विचाराने महाराज नाव ठेवलं असेल. इथं वारकरी तयार होतात, कीर्तनकार तयार होत नाहीत. इथं साधू तयार होतात. इथं अष्टादशामध्ये बाबाच्या सानिध्यामध्ये साधू तयार होतात. कीर्तनकार कीर्तन तर काय महाराज हाताचा मळ आहे, पण आपण असे एका दोरीत बांधलेलेत महाराज. असे दोरीत बांधलेत, अजिबात वळवळ करायची इच्छा असली तरी कुणीच वळवळ करत नाही. कारण ती असे शब्द येऊन लागतात, लाज वाटत असे म्हणा. एकदा माहिती काय सामान्य कीर्तनकार आहेत ते तर माझ्या समोर आहे, नाव घेत नाही कोणाचं. एक कीर्तनकार असा आहे, एका अभंगावर 8-8 दिवस शुद्ध सांप्रदायिक अभ्यास पूर्ण कीर्तनकार. पण ज्ञानोबारायची जी इच्छा आहे ती इच्छा आपल्या वारकरी शिक्षण संस्थेची सद्गुरू बाबांची आहे. नाही का, वारकरी झालं पाहिजे, सेवा केली पाहिजे, आपलं जीवन अगोदर आपलं कल्याण केलं पाहिजे, आणि नंतर मग गंगा वाहत असताना पीडित पापताप ओखित तिरीचे बाप पादप समुद्रा जाया गंगेचे जैसे, मग नंतरचा भाग येतो. तुकोबाराय बोलतात तुझा दास होणं म्हणजे पंढरीचा वारकरी होईल. पण एक कर, माझी वारी चुकू देऊ नको. वारी चुकवणे दे हरी. मी असं लहानपणी हे मला शब्दच येत नव्हता, ते ऐकून पाठ केलं, वारी चुकून देना हरी म्हणायचं. किती अर्थ बदलतो बघा बरं. वारी चुकून, आणि बरेच माणसं म्हणतात बरं असं, वारी चुकून देना हरी. आता त्यांना ते माहिती नसतं, ते ऐकून पाठ केलेलं, आणि त्या गर्दीमध्ये ती प्रार्थना असते, ते ऐकून वारी चुकून देणार. म्हणजे चांगले भजने सुद्धा असं म्हणतात हा, रोज भजन करणारे. तुकोबाराय बोलतात वारी चुकवू देऊ नको, वारी चुकवणे दे हरी. पुढे वारी आलेले, वारी चुकवू देऊ नको.
वारी करत असताना मग काय प्राप्त होईल? संत संग, सर्व काळ संतांची संगती लाभेल. सर्व काळ काय होईल त्यांच्या अखंड प्रेमाचा सुकाळ. मला सुकाळच आहे तिथं. काय प्रेम संसारात, सांसारिक माणसाच्या संगतीत गेलं की दुष्काळच आहे. दुष्काळ अनुभव घेऊन बघा. कशाचा? प्रेमाचा दुष्काळ. फक्त वरवर प्रेम आहे, ते वरवरचं विषयाविषयी. तू माझ्या कामाला येतो म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती, हे संसारातलं लक्षण आहे. पण संताजवळ गेल्यानंतर खरं प्रेम भक्तीचं प्राप्त होतं आणि ते काहीही न देता आपोआप निर्निमित्त प्रेम देतात. अखंड प्रेमाचा सुकाळ. तिथे गेल्यानंतर काय कराल? चंद्रभागे स्नान. पाणी कसलं? यावर्षी चांगलं आहे पाणी, चांगलं पाणी. चंद्रभागे स्नान. तुका मागे हेचे दान. चंद्रभागेचं स्नान करेल आणि मला हेच दान हवं आहे. आता हे शेवटी असो पायावरी वदती वैखरी वाक्पुष्पे नुपेक्षाव्या महादिना पांडुरंगा कृपादानी जगा माझे तुम्ही बोळवणी देह सांडियेले शुद्धी तोडियेले भेद शिव शिव तुका म्हणे मन तुमचे चरणी एवढी आयने पुरवावी. आता हे शेवटी असो पायावरी. शेवटचा अभंग या. आता हीच विनंती तुकोबारा बोलतात. महाराज पांडुरंगाला बोलत असताना सांगतात, करुणा भक्ता देवा तुझ्या चरणावर आता माझी ही विनंती आहे. आता हेच शेवटी असो पायावरी. वदती वैखरी वाक्पुष्पे. माझ्या वाणीतून जे वाक्पुष्प ही गाथा बाहेर पडलेली आहे. वदती मी ही माझी वाणी मुखातून जी बाहेर पडलेली आहे तुझ्या चरणावर समर्पित करत आहे. माझी उपेक्षा करू नको. उपेक्षावे आता दिना पांडुरंगा कृपादानी जगा माझी तुम्ही माझी उपेक्षा करू नका. मला दूर लोटू नका. जगामध्ये तुमची प्रसिद्धी देवा. आपण कृपेचं दान देणारे आहात. म्हणून मला दिनाला, दीन या शब्दाचा अर्थ तुकोबारा या ठिकाणी नम्र आहे. तुकोबारा बोलतात मी नम्र आहे, मी दीन आहे, मी लीन आहे आणि तू अनाथाचा नाथ आहेस, दिनाचा नाथ आहेस. तू कृपादान करणार आहेस. माझी उपेक्षा करू नको. जगात अशी तुझी प्रसिद्धी आहे. आता मी माझ्या देहावरचा असलेला जो अहंकार आहे, देहाभिमान जो आहे, देहासक्ती जी आहे ती विचाराच्या द्वारा बाजूला केलेली आहे. बोळवणी देह सांडियेली शुद्धी. देहाची बोळवण केली. मुलीची बोळवण करतात. सगळ्यात पहिल्यात नांदायला जात असताना तिला बोळवतात. बोळवणं हा शब्द आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. तिच्या आसक्ती सोडतं थोडक्यामध्ये. आता हे गेले, आता हे आपली नाही. तसं तुकोबारा जिवंत असताना विचाराच्या द्वारा देहावरच्या आसक्ती महाराजांनी सोडलेली आहे. बोळवणे देह सांडियेली शुद्धी. या देहाची शुद्धी, देहाभिमान, अहंकार या देहाचा वरचा साडलेला. आता मी देह नाही, देह नव्हे मी हे सरे, मी देह नाही हे सरलंय, आता संपलंय. आणि हे संपल्यामुळे आता जो भेद होता, जीव जड, जड जड भेद, जीव जड भेद, तसं जीव शिवाचा भेद, जीव ईश भेद, हा भेद नष्ट झालेला आहे. आता तू आणि मी एकच आहोत. तोडियेले भेद जीव शिव, हे हा भेद संपला. तुका म्हणे मन तुमचे चरणी एवढी आयणी पुरवावी. आता तुमच्या कृपेने, तुमच्या सहकार्याने माझं हे मन तुमच्या चरणावर आलेलं आहे. अगोदर हे मन तिकडे जात नव्हतं नाही का, पण आलंय. पुन्हा ते मागं येऊ नये, तिथून पुन्हा बाजूला येऊ नये याकरता तुकोबाराय सांगता, देवा तुमचे चरणी माझे मन नाही का, तुका म्हणे मन तुमचे चरणी राहिलं पाहिजे. ते मन तिथं स्थिर झालं पाहिजे. एवढी आयने पुरवावी. एवढी माझी इच्छा आहे. तेवढी इच्छा माझी पूर्ण करा. आपणही ज्ञानोबाऱ्यांना हीच मागणी करूया. आमचं मन तुमच्या चरणाजवळ आलेलं आहे. माऊली तुकोबाराय आमच्या चरणाला आता तुमच्या चरणापासून, स्वरूपापासून दूर करू नका. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, सद्गुरू जोग महाराज सर्व गुरुवर्यांच्या, गुरुवर्य बाबांच्या, आपणा सर्व सिद्ध साधक महापुरुषांच्या, माता भगिनींच्या चरणी सेवा समर्पित आणि लांबलेल्या वाणीला विराम देतो. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईल मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्यांनी कोणी गाथा घेतली असेल त्यांनी गाथा जमा करा. पुढील सत्र ठीक 9:15 वाजता सुरू होईल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.